मंगलमूर्ति मोरया। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री वेद व्यास भगवान की जय। श्री शुक भगवान की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। दशमस्कंधः अथ प्रथमोध्यायः। भगवंतांचे पृथ्वीला आश्वासन, वसुदेव देवकी विवाह आणि कंसाकडून देवकी पुत्रांची हत्या। राजा परीक्षिताने विचारले, भगवन, आपण चंद्रवंश आणि सूर्यवंशाचा विस्तार, दोन्ही वंशांच्या राजांची अत्यंत अद्भुत चरित्रे, तसेच धर्मप्रेमी यदूंचे सुद्धा विस्तारपूर्वक वर्णन केले। आता त्याच वंशात आपला अंश असलेल्या श्री बलरामांसह अवतीर्ण झालेल्या भगवान श्रीकृष्णांचे चरित्र आम्हाला ऐकवावे। प्राण्यांचे जीवनदाते आणि सर्वात्मा अशा भगवंतांनी यदुवंशात अवतार घेऊन ज्या ज्या लीला केल्या त्या विस्ताराने आम्हाला सांगा। अनासक्त लोक ज्याचे गायन करीत असतात, जे भवरोगावरील औषध आहे, जे कानाला आणि मनाला परम आल्हाद देणारे आहे, अशा भगवंतांच्या गुणवर्णनाला आत्मघाती माणसाव्यतिरिक्त दुसरा कोण कंटाळेल? युद्धात देवांना सुद्धा जिंकणारे भीष्मादी अतिरथी रूपी प्रचंड मासे जात होते, अशा कौरव सेनेचा अपार सागर माझ्या आजोबांनी ज्यांच्या चरणरूप नौकेच्या साह्याने वासराच्या खुराने तयार झालेल्या खड्ड्यातील पाणी ओलांडावे तसा पार केला। कौरव आणि पांडव या दोन्ही वंशाचे बीज असे माझे हे शरीर अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने जळून गेले होते। त्यावेळी माझी माता भगवंतांना शरण गेली, तेव्हा त्यांनी हातात चक्र घेऊन माझ्या मातेच्या गर्भात प्रवेश केला आणि माझे रक्षण केले। हे विद्वन, सर्व शरीर धारण करणाऱ्यांच्या आत आत्मरूपाने राहून अमृत तत्वाचे आणि बाहेर कालरूपाने राहून मृत्यूचे दान करणारा आणि मनुष्य रूपाने प्रगट होणाऱ्या त्यांच्या लीलांचे आपण वर्णन करावे। आपण आत्ताच सांगितले की बलराम रोहिणीचे पुत्र होते। त्यानंतर देवकीच्या पुत्रांमध्ये सुद्धा आपण त्यांची गणना केली। दुसरे शरीर धारण केल्याशिवाय दोन मातांचा पुत्र होणे कसे शक्य आहे? भगवान श्रीकृष्ण पित्याच्या घरातून वज्रभूमीकडे का गेले? तसेच भक्तवत्सल प्रभूंनी नातलगांसह कोठे कोठे निवास केला? केशवांनी गोकुळात आणि मथुरेत राहून कोणकोणत्या लीला केल्या? तसेच त्यांनी कंस हा मामा असल्यामुळे त्याला मारणे योग्य नसूनही का मारले? मनुष्य देह धारण करून द्वारकापुरीमध्ये यादवांसह त्यांनी किती वर्षे निवास केला आणि त्यांना किती पत्न्या होत्या? हे सर्वज्ञ मुनीवर, श्रीकृष्णांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या मला त्यांच्या या व इतरही सर्व कथा विस्ताराने सांगाव्या। आपल्या मुखकमालातून पाझरणाऱ्या भगवंतांच्या अमृत कथेचे पान करीत असल्यामुळे पाणीही न पिणाऱ्या मला असह्य अशी ही तहानभूक मुळीच सतावीत नाही। सुत म्हणतात, शौनका, भगवंतांच्या भक्तात अग्रगण्य अशा सर्वज्ञ शुक्रदेवांनी परीक्षिताचा हा उत्तम प्रश्न ऐकून त्याचे कौतुक केले आणि कलिमलांना नाहीसे करणाऱ्या श्रीकृष्ण चरित्राचे वर्णन करण्यास प्रारंभ केला। श्री शुक्राचार्य म्हणाले, हे श्रेष्ठ राजर्षे, तू जो काही निश्चय केला आहेस तो अतिशय सुंदर आहे, कारण श्रीकृष्णांच्या कथा श्रवण करण्यामध्ये तुला गाढ प्रीती निर्माण झाली आहे। भगवान श्रीकृष्णांच्या कथेसंबंधीचा प्रश्न वक्ता, प्रश्नकर्ता आणि श्रोत्या अशा तिघांनाही गंगाजलाप्रमाणे पवित्र करतो। त्यावेळी लाखो दैत्य गर्विष्ठ राजांचे रूप धारण करून पृथ्वीला भारभूत झाले होते। त्यापासून आपले रक्षण व्हावे म्हणून ती ब्रह्मदेवांना शरण गेली। त्यावेळी तिने गायीचे रूप धारण केले होते। तिच्या डोळ्यांतून आसवे वाहत होती। ती खिन्न होऊन करुण स्वरात हंबरडा फोडीत होती। ब्रह्मदेवांच्याकडे जाऊन तिने त्यांना आपले संकट सांगितले। ब्रह्मदेवांनी ते ऐकून तिला बरोबर घेतले आणि ते भगवान शंकर व अन्य देवांसह क्षीरसागराच्या किनाऱ्यावर गेले। तेथे जाऊन ब्रह्मदेवांनी एकाग्र चित्त होऊन पुरुष सुक्ताने जगतपालक सर्वांतर्यामी देवाधिदेव श्री विष्णूंची स्तुती केली। त्यांनी समाधी अवस्थेत असतानाच आकाशवाणी ऐकली। त्यानंतर ब्रह्मदेव देवांना म्हणाले, देवांनो, भगवंतांची आज्ञा तुम्ही माझ्याकडून ऐका आणि त्याप्रमाणे करा, वेळ लावू नका। पृथ्वीच्या कष्टांची भगवंतांना पूर्वीच कल्पना होती। ते देवाधिदेव आपल्या कालशक्तीच्या द्वारा पृथ्वीचा भार हलका करीत तोपर्यंत
जोपर्यंत पृथ्वीवर राहतील तोपर्यंत तुम्ही यदुकुलात अंशरूपाने जन्म घेऊन राहा. वसुदेवांच्या घरी स्वतः भगवान पुरुषोत्तम प्रगट होतील. त्यांना आनंद देण्यासाठी देवांगनांनीही जन्म घ्यावा. स्वयंप्रकाश भगवान शेष सुद्धा, जे भगवंतांची कला असल्या कारणाने अनंत आहेत आणि ज्यांची सहस्त्र मुखे आहेत, ते भगवंतांचे प्रिय कार्य करण्यासाठी त्यांच्या अगोदरच अवतार घेतील. जिने साऱ्या जगाला मोहित केले आहे, ती भगवंतांची ऐश्वर्यशालिनी योगमाया सुद्धा त्यांच्या आज्ञेने त्यांचे लीला कार्य संपन्न करण्यासाठी अंशरूपाने अवतार घेईल. श्री शुक म्हणतात, प्रजापतींचे स्वामी भगवान ब्रह्मदेवांनी देवतांना अशी आज्ञा केली आणि पृथ्वीची समजूत घालून तिला धीर दिला. त्यानंतर ते आपल्या परमधामाकडे गेले. पूर्वी यदुवंशी राजा शूरसेन मथुरा नगरीत राहून माथुर आणि शूरसेन या देशांवर राज्य करीत होता. त्यावेळेपासून मथुरा ही सर्व यादवांची राजधानी झाली होती. भगवान श्रीहरी नेहमी तेथे विराजमान असतात. एकदा शूरसेनाचे पुत्र वसुदेव मथुरेमध्ये विवाह करून आपल्या नवपरिणीत पत्नी देवकीसह घरी जाण्यासाठी म्हणून रथावर आरूढ झाले. उग्रसेनाचा पुत्र कंस याने आपली चुलत बहीण देवकी हिला खुश करण्यासाठी शेकडो सोन्याचे रथ तिला देऊन तिच्या रथाच्या घोड्याचे लगाम आपल्या हातात घेतले. देवकाचे आपल्या कन्येवर प्रेम होते म्हणून तिला सासरी पाठवते वेळी त्यांनी तिला सोन्याच्या हारांनी अलंकृत केलेले 400 हत्ती, 15,000 घोडे, 1800 रथ तसेच सुंदर सुंदर वस्त्रालंकारांनी विभूषित 200 सुकुमार दासी हुंड्याच्या रूपाने दिल्या. निघण्याच्या वेळी वरवधूंचे मंगल होण्यासाठी एकाच वेळी शंख, नौबती, मृदुंग आणि दुदुंभी वाजू लागल्या. वाटेमध्ये ज्यावेळी घोड्यांचे लगाम पकडून कंस रथ चालवित होता, त्यावेळी त्याला संबोधून आकाशवाणी झाली की, अरे मूर्खा, जिला तू रथात बसून घेऊन चालला आहेस, तिचा 8वा पुत्र तुला मारेल. कंस अत्यंत पापी व दुष्ट होता. तो भोजवंशाला कलंकच होता. आकाशवाणी ऐकताच त्याने तलवार उपसली आणि बहिणीची वेणी पकडून तिला मारायला तो तयार झाला. तो क्रूर निर्लज्जपणे निंद्यकर्म करायला उद्युक्त झालेला पाहून महात्मा वसुदेव त्याला शांत करीत म्हणाले. वसुदेव म्हणाले, तू भोजवंशाची कीर्ती वाढवणारा आहेस. अनेक शूर तुझ्या गुणांची कीर्ती गातात. असे असता एका स्त्रीला, तेही स्वतःच्या बहिणीला, या विवाहाच्या शुभसमयी मारायला तू कसा तयार झालास? हे वीरा, जे जन्म घेतात त्यांच्या शरीराबरोबर मृत्यू सुद्धा उत्पन्न होतो. आज किंवा 100 वर्षांनंतर प्राण्यांना मृत्यू अटळ आहे. जेव्हा शरीराचा अंत होतो तेव्हा जीव आपल्या कर्मानुसार दुसरे शरीर ग्रहण करतो आणि आपले पहिले शरीर सोडतो. त्याची इच्छा नसली तरी त्याला असे करावेच लागते. ज्यावेळी चालते वेळी माणूस एक पाय जमिनीवर ठेवून दुसरा उचलतो किंवा जशी आळी दुसरी गवताची काडी पकडते आणि मगच अगोदरची काडी सोडते, त्याचप्रमाणे जीव सुद्धा कर्मानुसार दुसरे शरीर प्राप्त केल्यानंतर हे शरीर सोडतो. ज्याप्रमाणे एखादा पुरुष जागृत अवस्थेमध्ये राजाचे ऐश्वर्य पाहून आणि इंद्रादिकांचे ऐश्वर्य ऐकून मनाने त्याची अभिलाषा करू लागतो आणि त्याचे चिंतन करीत करीत त्याच गोष्टींमध्ये गुंतून त्यांच्याशी एकरूप होतो आणि स्वप्नामध्ये स्वतः राजा किंवा इंद्र बनतो, त्याचबरोबर आपले मूळ रूप विसरतो. त्याचप्रमाणे जीव कर्मानुसार कामना करून दुसऱ्या शरीराला जाऊन मिळतो आणि पहिल्या शरीराला विसरतो. देहांताच्या वेळी जीवाचे वासनायुक्त मन जन्मांच्या संचित आणि प्रारब्ध कर्मांच्या वासनांच्या अधीन होऊन मायेने रचलेल्या अनेक पांचभौतिक शरीरांकडे धावता धावता फलाभिमुख कर्माप्रमाणे ज्या शरीराच्या चिंतनामध्ये तल्लीन होते तेच शरीर ग्रहण करते आणि त्या मनाशी तादात्म्य पावलेला जीव तेच शरीर धारण करतो. ज्याप्रमाणे सूर्य, चंद्रादी वस्तू पाणी, तेल इत्यादी द्रव पदार्थांमध्ये प्रतिबिंबित होतात आणि वाऱ्याने द्रव पदार्थ हल्ल्याने त्या प्रतिबिंबित वस्तूसुद्धा हलताना दिसतात, त्याचप्रमाणे जीव आपल्या स्वरूपाच्या अज्ञानाने रचलेल्या शरीरांवर प्रेम करून ते आपणच आहे असे मानतो आणि मोहाने त्याच्या येण्या जाण्याला आपले येणे जाणे मानू लागतो. म्हणून ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते त्याने कोणाचाही द्रोह करता कामा नये.
कारण जीव कर्माच्या अधीन असतो आणि जो द्रोह करील त्याला या जीवनात शत्रूकडून आणि जीवनानंतर परलोकापासून भय असतेच. ही तुझी धाकटी बहीण अजून लहान असून बिचारी बाहुलीसारखी दीन झाली आहे आणि म्हणून तुझ्यासारख्या दीनवत्सल पुरुषाने या बिचारीचा वध करणे बरे नव्हे. श्री शुक म्हणतात, परीक्षिता वसुदेवांनी अशा प्रकारे सामोपचाराने आणि भय दाखवून कंसाला समजावले. परंतु तो क्रूर राक्षसांच्या मताप्रमाणे वागणार असल्यामुळे त्याने आपला निश्चय सोडला नाही. कंसाचा हट्ट पाहून वसुदेवांनी विचार केला की कोणत्याही प्रकारे ही वेळ टाळली पाहिजे. तेव्हा त्यांनी ठरवले की जोपर्यंत बुद्धी आणि शक्ती यांची जोड आहे तोपर्यंत बुद्धिमान माणसाने मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करूनही जर तो टाळला नाही तर त्यात प्रयत्न करणाऱ्याचा काही दोष नाही. म्हणून या मृत्यूरूप कंसाला आपले पुत्र देऊन या बिचारीला वाचवावे. जर मला पुत्र झाले आणि तोपर्यंत हा कंस मेला नाही, निदान तरी वाचेल, निदान ही तरी वाचेल. न जाणो उलटेही होईल, कारण विधात्याचे विधान समजणे अत्यंत कठीण आहे. कारण मृत्यू समोर येऊन सुद्धा टळतो आणि टळलेला सुद्धा परत येतो. ज्यावेळी जंगलात आग लागते त्यावेळी कोणते लाकूड जळेल आणि कोणते जळणार नाही या गोष्टीला अदृष्टाशिवाय दुसरे कोणतेच कारण नाही. त्याचप्रमाणे प्राण्याच्या शरीराशी होणारा संयोग व वियोग यांचे कारण कळणे अत्यंत अवघड आहे. आपल्या बुद्धीनुसार असा निश्चय करून वसुदेवांनी अत्यंत सन्मानपूर्वक त्या दुष्ट कंसाची अतिशय प्रशंसा केली. कंस अतिशय क्रूर आणि निर्लज्ज होता. म्हणून असे करतेवेळी वसुदेवांच्या मनाला अत्यंत क्लेश होत होते. तरी सुद्धा त्यांनी वरवर आपला चेहरा प्रफुल्लित करीत हसत हसत ते म्हणाले. वसुदेव म्हणाले, हे सौम्य, आकाशवाणी झाल्याप्रमाणे तुला देवकीपासून काही भीती नाही. भय तर पुत्रापासून आहे, म्हणून हिचे पुत्र मी तुझ्याकडे आणून सोपवीन. श्री शुक म्हणतात, वसुदेव खोटे बोलणार नाही हे जाणून कंसाने बहिणीला मारण्याचा विचार सोडून दिला. तेव्हा वसुदेवांनी प्रसन्न मनाने त्याची स्तुती करून ते आपल्या घरी आले. योग्य वेळी सर्व देवता स्वरूप देवकीने प्रतिवर्षी एक याप्रमाणे 8 पुत्रांना आणि एका कन्येला जन्म दिला. पहिल्या पुत्राचे नाव कीर्तिमान असे होते. वसुदेवांनी त्याला मोठ्या कष्टाने कंसाकडे आणून दिले, कारण त्याला असत्याचे अधिक भय वाटत होते. सज्जनांना असह्य असे काय असते? ज्ञानी पुरुषांना कोणत्या गोष्टीची अपेक्षा असते? नीच पुरुषांना न करण्याजोगे काय असते? आणि जितेंद्रियांना त्याग न करण्यासारखे काय असते? हे राजा, वसुदेवांचा जीवन मृत्यूमधील समान भाव आणि सत्याशी एकनिष्ठता पाहून कंस प्रसन्न होऊन हसत हसत म्हणाला, आपण या बालकाला परत घेऊन जा. याच्यापासून मला काहीही भीती नाही, कारण तुमच्या 8व्या मुलाकडून माझा मृत्यू नेमलेला आहे. ठीक आहे, असे म्हणून वसुदेव त्या बालकाला घेऊन परत आले. परंतु कंस दुष्ट आणि चंचल स्वभावाचा असल्यामुळे त्यांनी त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. परीक्षिता इकडे देवर्षी नारद कंसाकडे आले आणि त्याला म्हणाले की, अरे कंसा, गोकुळात राहणारे नंद इत्यादी गोप, त्यांच्या पत्न्या, वसुदेव इत्यादी वृष्णीवंशी यादव, देवकी इत्यादी यदुवंशातील स्त्रिया आणि नंद, वसुदेव या दोघांचेही नातलग हे सर्वजण देव आहेत. यावेळी जे तुझी सेवा करीत आहेत ते सुद्धा देवच आहेत. त्यांनी असे सांगितले की दैत्यांच्यामुळे पृथ्वीवरील भार वाढला आहे, म्हणून देव आता त्यांच्या वधाची तयारी करीत आहेत. असे म्हणून नारद जेव्हा निघून गेले तेव्हा कंसाचा निश्चयच झाला की हे यादव देव आहेत आणि देवकीच्या गर्भापासून भगवान विष्णूच मला मारण्यासाठी जन्म घेणार आहे. म्हणून त्याने देवकीला आणि वसुदेवांना बेड्या घालून कैदेत टाकले आणि त्या दोघांना जे जे पुत्र होत गेले त्यांना विष्णू समजून मारून टाकले. पृथ्वीवर बहुधा स्वतःचेच पोषण करणारे लोभी राजे स्वार्थासाठी माता, पिता, बंधू किंवा इष्टमित्र यांचीही हत्या करतात. कंसाला हे माहीत होते की आपण पूर्वजन्मी कालनेमी नावाचा असुर होतो आणि विष्णूने आपल्याला मारले होते, म्हणूनच त्याने यादवांशी वैर मांडले होते. बलवान कंसाने यदू, भोज आणि अंधक वंशांचे राजे असलेल्या आपल्या पित्याला
उग्रसेनाला कैद केले आणि तो स्वतः शूरसेन देशाचे राज्य करू लागला. अध्याय पहिला समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः हरये नमः हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 2. भगवंतांचा गर्भप्रवेश आणि देवतांकडून त्यांची स्तुती. श्री शुक म्हणतात, बलवान कंसाने जरासंधाच्या साह्याने प्रलंबासूर, बकासूर, चाणूर, तृणासूर, अघासूर, मुष्टिक, अरिष्टासूर, द्विविध, पुतना, केशी, धेनुक, बाणासूर, भौमासूर इत्यादी पुष्कळसे दैत्य व राजे यांना हाताशी धरून तो यादवांचा संहार करू लागला. तेव्हा ते भयभीत होऊन कुरु, पंचाल, केकय, शाल्व, विदर्भ, निषद, विदेह आणि कौशल या देशात जाऊन राहिले. काही नातलग वरवर त्यांच्या मनासारखे वागून त्यांची सेवा करीत राहिले. कंसाने जेव्हा एक एक करून देवकीची 6 मुले मारली, तेव्हा देवकीच्या 7व्या गर्भात भगवंतांचे अंशस्वरूप श्री शेष, ज्यांना अनंत असेही म्हणतात, ते आले. त्यामुळे देवकीला स्वाभाविकच आनंद झाला. पण कंस कदाचित यालाही मारील या भीतीने दुःखी झाले. मलाच आपले सर्वस्व मानणारे यादव कंसामुळे त्रस्त झाले आहेत असे पाहून शिवात्मा भगवंतांनी योगमायेला आज्ञा केली. देवी कल्याणी, तू गोकुळात जा. गवळी आणि गायी यांनी तो प्रदेश सुशोभित झाला आहे. तेथे नंदाच्या गोकुळात वसुदेवाची पत्नी रोहिणी राहत आहे. त्यांच्या इतर पत्न्याही कंसाच्या भीतीने गुप्त जागी राहत आहेत. सध्या माझा शेष नावाचा अंश देवकीच्या उदरात गर्भरूपाने राहिला आहे. त्याला तेथून काढून तू रोहिणीच्या पोटात नेऊन ठेव. हे कल्याणी, नंतर मी माझ्या सर्व शक्तींसह देवकीचा पुत्र होईन आणि तू नंदपत्नी यशोदेच्या ठिकाणी जन्म घे. सर्व वर देण्यास समर्थ असणाऱ्या तुला माणसे आपल्या सर्व कामना पूर्ण करणारी समजून धूप, दीप, नैवेद्य इत्यादी अर्पण करून तुझी पूजा करतील. लोक पृथ्वीवर पुष्कळ ठिकाणी तुझी स्थापना करतील आणि तुला दुर्गा, भद्रकाली, विजया, वैष्णवी, कुमुदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्या, माया, नारायणी, ईशानी, शारदा, अंबिका इत्यादी अनेक नावे ठेवतील. देवकीच्या गर्भातून काढून घेतल्यामुळे शेषाला लोक जगात संकर्षण म्हणतील. तो लोकरंजन करणारा असल्याने त्याला राम म्हणतील आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे बलसुद्धा म्हणतील. जेव्हा भगवंतांनी अशी आज्ञा केली तेव्हा योगमायेने जशी आपली आज्ञा असे म्हणून त्यांचे म्हणणे शिरोधार्य मानले आणि त्यांना प्रदक्षिणा घालून ती पृथ्वीवर आली आणि भगवंतांनी जसे सांगितले तसे तिने केले. जेव्हा योगमायेने देवकीचा गर्भ नेऊन रोहिणीच्या उदरात ठेवला तेव्हा तेथील नागरिक दुःखी अंतःकरणाने देवकीचा गर्भपात झाला असे म्हणू लागले. भक्तांना अभय देणारे विश्वरूप भगवान वासुदेवांच्या मनामध्ये आपल्या सर्व कलांसह प्रविष्ट झाले. भगवंतांचे तेज धारण केल्यामुळे वसुदेव सूर्याप्रमाणे तेजस्वी झाले. त्यांना पाहून लोकांचे डोळे दिपून जात. त्यांना कोणीही जिंकू शकत नव्हते. जगाचे मंगल करणाऱ्या सर्वात्मक व आत्मरूप भगवंतांच्या अंशाला वसुदेवांनी मनाने प्रदान केल्यानंतर जशी पूर्व दिशा चंद्राला धारण करते त्याचप्रमाणे देवकीने विशुद्ध मनानेच त्यांना धारण केले. घड्यामध्ये बंद केलेल्या दिव्याचा प्रकाश किंवा आपली विद्या दुसऱ्याला न देणाऱ्या गर्विष्ठ ज्ञानाच्या श्रेष्ठ विद्येचा प्रकाश जसा सगळीकडे पसरत नाही, त्याचप्रमाणे कंसाच्या कारागृहात बंद असलेल्या देवकीचा सुद्धा प्रभाव जगन्निवास तिच्यामध्ये राहत असूनही लोकांना जाणवला नाही. देवकीच्या अंतरंगात भगवंत विराजमान झाले होते. तिच्या चेहऱ्यावर पवित्र हास्य होते आणि तिच्या शरीराच्या कांतीने कारागृह झगमगत होते. कंसाने जेव्हा तिला पाहिले तेव्हा तो मनात म्हणू लागला की यावेळी माझे प्राण घेणारे विष्णूच हिच्यात राहिले आहेत, कारण ह्यापूर्वी कधीही देवकी अशी दिसत नव्हती. आता या बाबतीत मला लवकरात लवकर काय ते केले पाहिजे. देवकीला मारणे तर उचित होणार नाही.
कारण स्वार्थासाठी वीर पुरुष आपला पराक्रम कलंकित करीत नाही. शिवाय ही स्त्री असून माझी बहीण आहे, तसेच गर्भवती आहे. हिला मारल्याने माझी लक्ष्मी आणि आयुष्य तत्काळ नष्ट होऊन जाईल आणि माझी कायमची अपकीर्ती होईल. जो अत्यंत क्रूरपणे वागतो तो माणूस जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला शिव्याशाप देतात. इतकेच नव्हे तर तो देहाभिमान्यांसाठी योग्य अशा नरकात निश्चितच जातो. कंस जरी देवकीला मारू शकत होता तरी सुद्धा तो स्वतःच या अत्यंत क्रूर विचारांपासून परावृत्त झाला. आता भगवंतांच्या बद्दल दृढ वैरभाव बाळगणारा तो त्याच्या जन्माची वाट पाहू लागला. तो उठता बसता, खाता पिता, जागेपणी, झोपेत आणि चालता फिरताना नेहमी श्रीकृष्णांचाच विचार करीत असे. त्यामुळे त्याला सारे जगच श्रीकृष्णमय दिसत असे. भगवान शंकर, ब्रह्मदेव, सर्व देवता आणि नारदादी ऋषी तेथे आले आणि श्रीहरींची स्तुती करू लागले. प्रभो, आपण सत्यसंकल्प आहात. सत्य हेच आपल्या प्राप्तीचे श्रेष्ठ साधन आहे. सृष्टीच्या पूर्वी, प्रलयानंतर आणि सृष्टी असताना या तिन्ही वेळी आपणच सत्य असता. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या 5 भासमान सत्यांचे आपणच कारण आहात आणि अंतर्यामी रूपाने त्यांच्यामध्ये विराजमान सुद्धा आहात. आपण या दृश्यमान जगाचे आधार आहात. आपणच मधुरवाणी आणि समदृष्टीचे प्रवर्तक आहात. भगवान, आपण केवळ सत्यस्वरूपच आहात. आम्ही सर्वजण आपल्याला शरण आलो आहोत. हा संसार एक सनातन वृक्ष आहे. एक प्रकृती ही या वृक्षाचा आधार आहे. सुख आणि दुःख ही याला 2 फळे आहेत. सत्व, रज आणि तम ही 3 मुळे आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 रस आहेत. कान, त्वचा, नेत्र, जीभ आणि नाक हे याला जाणण्याचे 5 प्रकार आहेत. उत्पन्न होणे, स्थिर असणे, वाढणे, बदलणे, क्षय होणे आणि नष्ट होणे हे याचे 6 स्वभाव आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र अशा 7 धातू या वृक्षाच्या साली आहेत. पंचमहाभूते, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 फांद्या आहेत. याला मुख, डोळे, कान, नाक, गुद, श्नीश अशी 9 दारे म्हणजे ढोली आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 10 प्राण ही याची 10 पाने आहेत. या संसाररूप वृक्षावर जीव आणि ईश्वर हे 2 पक्षी आहेत. या संसाररूप वृक्षाच्या उत्पत्तीचा आधार एकमात्र आपणच आहात. आपल्यामध्येच याचा प्रलय होतो आणि आपल्या कृपेनेच याचे रक्षण सुद्धा होते. ज्यांचे चित्त आपल्या मायेने झाकले गेले आहे तेच उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करणाऱ्या ब्रह्मदेव इत्यादी देवांना अनेक रूपात पाहतात, ज्ञानी नव्हेत. आपण ज्ञानस्वरूप आत्मा असून चराचर जगाच्या कल्याणासाठीच अनेक रूपे धारण करता. आपली ती रूपे विशुद्ध सत्वमय असून ती संतांना सुख देणारी व दुष्टांचे अकल्याण करणारी असतात. हे कमलनेत्र, सर्व पदार्थ आणि प्राण्यांच्या आश्रयस्वरूप आपल्या रूपात पूर्ण एकाग्रतेने आपले चित्त लावू शकणारे आणि आपल्या चरणकमलरूपी जहाजाचा आश्रय घेऊन या संसार सागराला वासराच्या खुराने पडलेला खड्डा ओलांडावा तसे सहजपणे पार करणारे लोक विरळच होत. संतांनी हाच मार्ग पत्करला आहे. हे प्रकाशरूप परमात्मन, आपले भक्त जगाचे खरे हितैषी आहेत. ते स्वतः तर या भयंकर आणि कष्टाने पार करता येण्यासारख्या संसार सागराला आपल्या चरणकमलांच्या नौकेने पार करतातच, परंतु इतरांच्या कल्याणासाठी ती इथेच ठेवतात, कारण आपण भक्तांवर अनुग्रह करणारेच आहात. हे कमलनयन, जे लोक आपल्या चरणकमलांना शरण येत नाहीत, तसेच आपल्याबद्दल ज्यांच्या मनात भक्ती नाही, त्यांची बुद्धीसुद्धा शुद्ध होत नाही. ते स्वतःला खोटेच आपण मुक्त आहोत असे मानतात. त्यामुळे उत्तम कुळ, तपश्चर्या, ज्ञान इत्यादी साधने प्राप्त होऊन सुद्धा कोणत्याही प्रकारे का होईना मोक्षपदाच्या जवळ पोहोचले तरी तेथून त्यांचे पतन होते. परंतु हे माधवा, ज्यांचे आपल्या चरणांवर निस्सीम प्रेम आहे असे आपले भक्त कधीही मोक्षाच्या मार्गापासून ढळत नाहीत. कारण हे प्रभो, आपण त्यांचे रक्षण करत असल्यामुळे ते विघ्नकर्त्याच्या डोक्यावर पाय ठेवून निर्भयपणे विहार करतात.
आपण जगाच्या स्थितीसाठी सर्व प्राण्यांचे कल्याण करणारे विशुद्ध सत्वमय मंगल रूप धारण करता. ते रूप प्रगट होण्यानेच आपल्या भक्तांना वेद, कर्मकांड, अष्टांगयोग, तपश्चर्या, समाधी इत्यादी साधनांनी त्या रूपाचा आधार घेऊन आपली आराधना करता येते. हे प्रभो, आपले हे विशुद्ध सत्वमय निज स्वरूप जर नसेल तर अज्ञान आणि त्यामुळे उत्पन्न होणारी भेदबुद्धी नष्ट करणारे प्रत्यक्ष ज्ञान कोणालाही होणार नाही. 3 गुणही आपलेच आहेत आणि आपल्यामुळेच ते प्रकाशित होतात. परंतु या गुणांच्या प्रकाशात आपल्या स्वरूपाचे फक्त अनुमानच बांधता येते. हे भगवन, मन आणि वेदवाणी यांच्या योगाने आपल्या स्वरूपाचे केवळ अनुमान करता येते, कारण आपण त्यांचे साक्षी आहात. म्हणून त्या आपले गुण, जन्म आणि कर्म यामुळे आपल्या नाम आणि रूपाचे निरूपण करता येत नाही. तरीसुद्धा आपले भक्त उपासनेने आपला साक्षात्कार करून घेतात. जो मनुष्य आपल्या मंगल नामांचे आणि रूपांचे श्रवण, कीर्तन, स्मरण आणि ध्यान करतो, तसेच आपल्या चरणकमलातच आपले चित्त गुंतवून ठेवतो, त्याला पुन्हा जन्माला यावे लागत नाही. हे हरे, आमच्या भाग्यामुळे सर्वेश्वर अशा आपल्या अवताराने आपल्या चरणरूप पृथ्वीचा भार नाहीसा झाला. प्रभो, आम्हाला आपल्या सुंदर चरणकमलांनी विभूषित झालेली पृथ्वी पाहायला मिळणार आणि आपल्या कृपेने स्वर्गलोकही कृतार्थ झालेला पाहायला मिळणार. हे आमचे केवढे सौभाग्य. हे प्रभो, आपण अजन्मा असून जन्म घेता, याचे कारण ही आपली एक लीला आहे असेच आम्हाला वाटते. कारण हे नित्यमुक्त जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हे आपल्यावर अज्ञानामुळे आरोपित केले जातात. प्रभो, आपण जसे अनेक वेळा मत्स्य, हयग्रीव, कूर्म, नृसिंह, वराह, हंस, राम, परशुराम आणि वामन अवतार धारण करून आमचे आणि 3ही लोकांचे रक्षण केलेत, त्याचप्रमाणे यावेळी सुद्धा पृथ्वीचा भार हलका करावा. हे यदुश्रेष्ठ, आम्ही आपल्या चरणांना वंदन करत आहोत. हे देवकी माते, आपल्या उदरामध्ये आम्हा सर्वांचे कल्याण करण्यासाठी स्वतः भगवान पुरुषोत्तम आपल्या शक्तीसह आले आहेत. ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आता आपण मृत्यूच्या दारी असलेल्या कंसाला अजिबात भिवू नका. आपला पुत्र यदुवंशाचे रक्षण करील. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, ब्रह्मदेवादी देवांनी ज्यांच्याविषयी निश्चितपणे काही सांगता येत नाही अशा भगवंतांची अशी स्तुती केली आणि ते स्वर्गाकडे गेले. अध्याय 2 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 3. भगवान श्रीकृष्णांचा प्रादुर्भाव. श्री शुक म्हणतात, नंतर जेव्हा सर्व गुणांनी युक्त अशी अतिशय उत्तम वेळ आली, तेव्हा रोहिणी नक्षत्र होते. आकाशातील सर्व नक्षत्रे, ग्रह आणि तारे शुभ होते. त्यावेळी दिशा प्रसन्न होत्या. आकाशामध्ये तारे तेजाने झगमगत होते. पृथ्वीवरील शहरे, गावे, गवळीवाडे आणि खाणी अत्यंत मंगलमय झाल्या होत्या. नद्यांचे पाणी स्वच्छ झाले होते. सरोवरांमध्ये कमळे उमलली होती. वनातील वृक्षांच्या रांगा फुलांच्या गुच्छांनी लगडल्या होत्या. त्यावर पक्षी किलबिल करीत होते, तर कुठे भ्रमर गुणगुणत होते. पवित्र आणि सुगंधी वारा आपल्या स्पर्शाने लोकांना सुखी करत वाहत होता. ब्राह्मणांच्या अग्निहोत्रांचे कधीही न विझणारे अग्नी कंसाच्या अत्याचारांनी विझले होते, ते यावेळी प्रज्वलित झाले. असुरांचा नाश इच्छिणाऱ्या सज्जनांची मने एकदम प्रसन्न झाली. अजन्मा जन्माला येण्याची वेळ आली. तेव्हा स्वर्गामध्ये देवतांच्या दुदुंबी वाजू लागल्या. किन्नर आणि गंधर्व गाऊ लागले. सिद्ध आणि चारण स्तुती करू लागले आणि विद्याधरांच्या स्त्रिया अप्सरांबरोबर नाचू लागल्या. देव आणि ऋषी आनंदित होऊन पुष्पवर्षाव करू लागले. पाण्याने भरलेले ढग समुद्राजवळ जाऊन सौम्य गर्जना करू लागले. जनार्दनांच्या अवताराची वेळ होती मध्यरात्र. सगळीकडे अंधकाराचे साम्राज्य पसरले होते. त्याचवेळी सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे भगवान विष्णू देवरूपिणी देवकीच्या ठिकाणी पूर्व दिशेला पूर्ण चंद्राचा उदय व्हावा तसे प्रगट झाले.
वसुदेवांनी पाहिले की त्यांच्या समोर एक अद्भुत बालक आहे. त्यांचे नेत्र कमलाप्रमाणे असून त्यांना 4 हात आहेत. त्याने हातांमध्ये शंख, गदा आणि चक्र ही उत्कृष्ट आयुधे घेतली आहेत. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह असून गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत आहे. पावसाळ्यातील मेघांप्रमाणे सुंदर श्यामल शरीरावर मनोहर पितांबर झळकत आहे. मौल्यवान असे वैडूर्यमणी, जडविलेला किरीट आणि कुंडले त्यांच्या तेजाने दाट कुरळे केस चमकत आहेत. चमकणारा कमरपट्टा, दंडावर बाजूबंद आणि मनगटांमध्ये कंकणे यांनी तो विशेष शोभून दिसत होता. पुत्राच्या रूपाने स्वतः भगवंतच आले आहेत असे पाहताच वसुदेवांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. श्रीकृष्णांचा अवतार झाला. त्या अत्यानंदाच्या भरात त्यांनी त्याच वेळी ब्राह्मणांना 10,000 गायी दान देण्याचा संकल्प केला. परीक्षिता, भगवान श्रीकृष्ण आपल्या अंगकांतीने जन्मगृहात झगमगाट करीत होते. वसुदेवांना भगवंतांचा प्रभाव माहीत असल्याने त्यांनी सर्व भीती नाहीशी झाली. आपली बुद्धी स्थिर करून त्यांनी परमपुरुष भगवंतांच्या चरणावर आपले मस्तक नमवले आणि हात जोडून ते त्यांची स्तुती करू लागले. वसुदेव म्हणाले, आपण प्रकृतीच्या पलीकडील असे साक्षात पुरुषोत्तम आहात हे मी जाणले. आपण केवल स्वरूप, अनुभव गम्य व आनंद स्वरूप आहात. आपण सर्व बुद्धींचे एकमेव साक्षी आहात. आपण सर्गाच्या सुरुवातीला आपल्या मायेपासून या त्रिगुणात्मक जगाची निर्मिती करता. नंतर त्यात आपण पहिल्यापासूनच असूनही नव्याने प्रविष्ट झालात असे वाटते. जोपर्यंत महत्त्व इत्यादी कारणतत्वे वेगवेगळी असतात तोपर्यंत त्यांची शक्तीसुद्धा वेगवेगळी असते. पण जेव्हा ती इंद्रिये इत्यादी 16 विकारांशी एकरूप होतात तेव्हा या ब्रह्मांडाची रचना करतात आणि याची उत्पत्ती करून यात ती प्रविष्ट झाली आहेत असे वाटते. परंतु ती कोणत्याही पदार्थात प्रवेश करत नाहीत, कारण त्यांच्यापासून तयार झालेली जी वस्तू आहे ती अगोदरपासूनच असतात. त्यामुळे त्यांची उत्पत्ती संभवत नाही. त्याचप्रमाणे बुद्धीने फक्त गुणांच्या लक्षणांचेच अनुमान केले जाते आणि इंद्रियांच्या द्वारा फक्त गुणमय विषयांचेच ग्रहण होते. आपण जरी त्यामध्ये असता तरीसुद्धा त्या गुणांच्या ग्रहणाने आपले ग्रहण होत नाही, कारण आपण सर्व काही आहात. सर्वांचे अंतर्यामी आणि आत्मस्वरूप आहात. गुणांचे आवरण आपल्याला झाकून टाकू शकत नाही. म्हणून आपण बाहेर नाहीत की आत नाहीत. तर मग आपण कशामध्ये प्रवेश कराल? जो आपल्या या दृश्य गुणांना आपल्यापासून वेगळे समजून सत्य आहे असे मानतो तो अज्ञानी होय. कारण विचार केल्यावर हे दृश्य पदार्थ वागलिवासाखेरीज दुसरे काहीही नाही हे सिद्ध होते. विचारातून ज्या वस्तूंचे अस्तित्व सिद्ध होत नाही परंतु जी बाधित होते तिला खरे समजणारा मनुष्य बुद्धिमान कसा असू शकेल? हे प्रभो, आपण स्वतः सर्व क्रिया, गुण आणि विकारांपासून अलिप्त असून या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय आपल्यापासूनच होतात असे म्हणतात. ही गोष्ट सर्व सत्ताधीश परब्रह्म अशा आपल्याशी विसंगत नाही, कारण तिन्ही गुणांचे आश्रय आपणच आहात. म्हणून त्या गुणांचे कार्य इत्यादींचा आपल्यावरच आरोप केला जातो. आपणच तिन्ही लोकांचे रक्षण करण्यासाठी आपल्या मायेने सत्वमय शुक्लवर्ण धारण करता. उत्पत्तीसाठी रजप प्रधान रक्तवर्ण आणि प्रलयाच्या वेळी तमोगुण प्रधान कृष्णवर्ण यांचा स्वीकार करता. प्रभो, आपण सर्व शक्तिमान आणि सर्वांचे स्वामी आहात. या जगाच्या रक्षणासाठीच आपण माझ्या घरी अवतार घेतला आहे. आजकाल कोटी कोटी असुर सेनापतींनी स्वतः राजे होऊन आपल्या आधिपत्याखाली मोठमोठ्या सेना तयार केल्या आहेत. आपण त्या सर्वांचा संहार कराल. हे देवादिदेवा, दुष्ट कंसाने तुमचा अवतार आमच्या घरी होणार हे ऐकून तुमच्या भीतीने तुमच्या मोठ्या भावांना मारून टाकले. आता त्यांचे दूत तुमच्या अवताराची बातमी त्याला सांगतील आणि तो आत्ताच्या आत्ता हातात शस्त्र घेऊन धावत येईल. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, इकडे देवकीने पाहिले की आपल्या पुत्रामध्ये पुरुषोत्तमाची सर्व लक्षणे आहेत. सुरुवातीला तिला कंसाची थोडीशी भीती वाटली, परंतु नंतर अत्यंत पवित्र हास्य करीत ती स्तुती करू लागली. देवकी म्हणाली, प्रभो,
वेदांनी ज्या रूपाला अव्यक्त आणि सर्वांचे कारण संबोधले जाते, जे ब्रह्म ज्योतिस्वरूप असून समस्त गुण आणि विकार यांनी रहित आहे, जे अनिर्वचनीय, निष्क्रिय व फक्त विशुद्ध सत्तेच्या रूपात आहे, ते बुद्धी इत्यादींचे प्रकाशक रूप म्हणजेच विष्णू आपण स्वतः आहात. ब्रह्मदेवांचे पूर्ण आयुष्य 2 परार्ध वर्ष समाप्त झाल्यावर सर्व लोक नष्ट होतात. पंचमहाभूते प्रकृतीमध्ये लीन होऊन जातात. कालशक्तीच्या प्रभावाने दृश्य विश्व अदृश्य होते. यावेळी एकमेव आपणच शेष राहता, म्हणूनच आपले नाव शेष असेही आहे. हे प्रकृतीचे सहाय्यक प्रभो, निमिषापासून वर्षापर्यंत अनेक भागात विभागलेला असा जो हा महान काल आहे, ज्याच्यामुळे हे संपूर्ण विश्व कार्यरत होत आहे, ती आपली एक लीला आहे. आपण सर्व शक्तिमान आणि कल्याणाचे आश्रय आहात. मी आपणास शरण आले आहे. प्रभो, हा जीव मृत्यूरूप कराल सर्पापासून भयभीत होऊन अनेक लोकांमध्ये भटकत आहे, परंतु याला कोठेही निर्भय स्थान मिळू शकले नाही. आज मोठ्या भाग्याने हा आपल्या चरणाविंदांना शरण आल्यामुळे स्वस्थ होऊन सुखाने झोप घेत आहे. त्यामुळे मृत्यूसुद्धा याला घाबरून पळून गेला आहे. प्रभो, आपण भक्तांचे भयहरण करणारे आहात, म्हणून आपण भ्यालेल्या आमचे दुष्ट कवसापासून रक्षण करावे. आपले हे चतुर्भुज दिव्य रूप ध्यानाची गोष्ट आहे. भौतिक शरीरावरच दृष्टी ठेवणाऱ्या माणसांसमोर हे प्रगट करू नका. हे मधुसूदना, तुझा जन्म माझ्यापासून झाला, ही गोष्ट त्या पापी कंसाला कळता कामा नये. माझे धैर्य खचू लागले आहे. तुझ्यासाठी मी कंसाला अतिशय घाबरत आहे. हे विश्वात्मन, आपले हे शंख, चक्र, गदा आणि कमल यांनी शोभणारे चतुर्भुज अलौकिक रूप आवरा. जसे एखादा मनुष्य आपल्या शरीरातील छिद्ररूप आकाशाला स्वाभाविकपणे धारण करतो, त्याचप्रमाणे प्रलयाच्या वेळी आपण या संपूर्ण विश्वाला आपल्या शरीरामध्ये धारण करता. तेच परमपुरुष आपण माझ्या गर्भात राहिलात. ही आपली अद्भुत मनुष्य लीलाच नाही का? श्री भगवान म्हणाले, हे माते, स्वयंभुव मन्वंतरामध्ये पूर्वजन्मी तू पृश्नी आणि हा वसुदेव सुतपा नावाचा पुण्यशील प्रजापती होता. जेव्हा ब्रह्मदेवांनी तुम्हा दोघांना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा केली, तेव्हा तुम्ही दोघांनी इंद्रिय निग्रह करून तीव्र तपश्चर्या केली. तुम्ही पाऊस, वारा, ऊन, थंडी, उन्हाळा इत्यादी त्या काळाचे गुणधर्म सहन केले आणि प्राणायामाने आपल्या मनाचे दोष धुवून टाकले. तुम्ही दोघे केवळ वाळलेली पाने खाऊन तर कधी वारा पिऊनही राहिलात. माझ्याकडून इष्टवस्तू प्राप्त करण्यासाठी शांत चित्ताने माझी आराधना केली. माझ्या ठिकाणी चित्त एकाग्र करून असे अतिशय कठीण आणि घोर तप करता करता देवांची 12,000 वर्षे निघून गेली. हे पुण्यमयी देवी, त्यावेळी मी तुम्हा दोघांवर प्रसन्न झालो, कारण तुम्ही दोघांनी श्रद्धायुक्त तपश्चर्येने आणि प्रेममय भक्तीने आपल्या हृदयामध्ये नित्य माझेच चिंतन केले होते. त्यावेळी तुम्हा दोघांची अभिलाषा पूर्ण करण्यासाठी वर देणाऱ्यांचा राजा असा मी याच रूपाने तुमच्यासमोर प्रगट झालो आणि वर मागा म्हणताच तुम्ही माझ्यासारखा पुत्र मागितलात. त्यावेळेपर्यंत विषय भोगांशी तुमचा काहीही संबंध झाला नव्हता. तुम्हाला संततीही नव्हती, म्हणून माझ्या मायेने मोहित होऊन तुम्ही दोघांनी माझ्याकडून मोक्ष मागितला नाही. माझ्यासारखा पुत्र होण्याचा वर तुम्हाला प्राप्त झाला आणि मी तेथून निघून गेलो. आता आपले मनोरथ सफल झाले असे समजून तुम्ही विषयांचा भोग घेणे सुरू केले. या जगात स्वभाव, औदार्य तसेच अन्य गुणांच्या बाबतीत माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. हे पाहून मीच तुम्हा दोघांचा पुत्र झालो आणि त्यावेळी मी पृश्निगर्भ या नावाने प्रख्यात झालो. नंतर पुढील जन्मामध्ये तू आदिती झालीस आणि वसुदेव कश्यप झाले. त्यावेळी सुद्धा मी तुमचा पुत्र झालो. माझे नाव उपेंद्र होते. शरीर ठेंगू असल्यामुळे मला वामनसुद्धा म्हणत. हे माते, तुमच्या या 3ऱ्या जन्मात सुद्धा मी त्याच रूपाने पुन्हा तुमचा पुत्र झालो. माझे वचन नेहमी सत्य असते. मी तुम्हाला माझे हे रूप यासाठी दाखविले की तुम्हाला माझ्या पूर्वीच्या अवतारांचे स्मरण व्हावे. मी जर असे केले नसते तर केवळ मनुष्य शरीरावरून माझा अवतार ओळखू आला नसता.
तुम्ही दोघांनी माझ्याबद्दल पुत्रभाव आणि ब्रह्मभाव नेहमी ठेवावा, अशा प्रकारे स्नेह आणि चिंतन केल्याने तुम्हाला माझ्या परमपदाची प्राप्ती होईल. श्री शुक म्हणतात, एवढे बोलून भगवान गप्प राहिले आणि माता पिता पाहत असतानाच त्यांनी आपल्या योगमायेने ताबडतोब एका सामान्य बालकाचे रूप धारण केले. तेव्हा वसुदेवांनी भगवंतांच्या प्रेरणेने त्या मुलाला घेऊन सुतिकागृहाच्या बाहेर निघावे असे ठरविले. त्याचवेळी नंदपत्नी यशोदेपासून जन्मरहित योगमाया प्रगट झाली. त्याच योगमायेने द्वारपाल आणि नगरातील लोकांच्या सर्व इंद्रियांच्या वृत्ती खेचून घेतल्या. त्यामुळे ते सर्वजण गाढ झोपी गेले. कारागृहाचे सर्व दरवाजे बंद होते. त्यांना मोठमोठ्या फळ्या, लोखंडाच्या साखळ्या आणि कुलपे लावलेली होती. त्यामुळे बाहेर जाणे अतिशय अवघड होते. परंतु वसुदेव श्रीकृष्णांना घेऊन जसे त्या दरवाजाजवळ पोचले तसे ते सर्व दरवाजे आपोआप उघडले. सूर्योदय होताच अंधार नाहीसा होतो त्याप्रमाणे. त्यावेळी ढग हळूहळू गर्जना करीत वर्षाव करीत होते. म्हणून शेष आपल्या फणांनी पाऊस अडवीत भगवंतांच्या पाठोपाठ चालू लागला. त्याच दिवसात वारंवार पाऊस पडत होता. त्यामुळे यमुनेचे पाणी वाढले होते. तिचा प्रवाह गंभीर आणि वेगवान झाला होता. पाण्याच्या लाटांमुळे त्यावर फेसच फेस दिसत होता. शेकडो भयानक भोवरे निर्माण झाले होते. तरीही ज्याप्रमाणे सीतापती श्रीरामांना समुद्राने वाट करून दिली होती, त्याचप्रमाणे यमुना नदीने भगवंतांना वाट करून दिली. नंदाच्या गोकुळात गेल्यावर वसुदेवांनी पाहिले की सगळे गाढ झोपी गेले होते. त्यांनी त्या मुलाला यशोदेच्या अंथरुणावर झोपवले आणि त्यांच्या कन्येला घेऊन ते कारागृहात परत आले. कारागृहात आल्यावर वसुदेवांनी त्या कन्येला देवकीच्या अंथरुणावर झोपवले आणि आपल्या पायात बेड्या अडकवून ते पहिल्यासारखे कारागृहात बंदिस्त झाले. तिकडे नंदपत्नी यशोदेला मूल झाल्याचे समजले. परंतु दमल्यामुळे व योगमायेने मोहित झाल्यामुळे ते मूल पुत्र की कन्या हे समजले नाही. अध्याय 3 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 4. कंसाच्या हातातून सुटून योगमायेचे आकाशात जाऊन भविष्य कथन. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, जेव्हा वसुदेव परत आले तेव्हा नगराच्या बाहेरील आणि आतील सर्व दरवाजे आपोआपच पहिल्याप्रमाणे बंद झाले. यानंतर बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकून द्वारपाल उठले. ते ताबडतोब कंसाकडे गेले. पुढे कसं घेतलंस? कालचा कृष्णाला नेलेला वगैरे कुठे वाचला? 3 काल संपला. कृष्णाला नेले. ते ऐकताच तो ताबडतोब पलंगावरून उठून लगबगीने सुतकीगृहाकडे गेला. हा आपल्या काळाचाच जन्म आहे असे समजून तो व्याकुळ झाला होता आणि त्यामुळे केस विस्कटलेल्या अवस्थेतच तो अडखळत चालत होता. तेथे येताच सती देवकी दीनवाणी होऊन रडत रडत त्या आपल्या भावाला म्हणाली, हे माझे हित चिंतणाऱ्या बंधो, ही कन्या तुला सुनेप्रमाणे आहे. शिवाय स्त्रीला मारणे मुळीच योग्य नाही. हे बंधो, तू माझ्या पुष्कळ अग्निसमान तेजस्वी बालकांना दैववशात मारले आहेसच. निदान आता ही कन्या तरी मला दे. हे राजा, माझी अनेक मुले मारल्यामुळे दुःखी झालेली मी तुझी बिचारी धाकटी बहीण आहे. म्हणून हे बंधो, मला अभागिनीला हे शेवटचे मूल तरी दे. श्री शुक म्हणतात, मुलीला कवटाळून देवकीने अत्यंत दीनपणे रडत रडत अशी याचना केली. परंतु दुष्ट कंसाने तिला अपशब्द बोलून तिच्या हातातून ती मुलगी हिसकावून घेतली. आपल्या त्या नवजात भाचीचे पाय पकडून कंसाने तिला जोराने एका खडकावर आपटले. त्याच्या हृदयातील प्रेमाला जणू स्वार्थाने मुळासकट उपटून टाकले होते. परंतु श्रीकृष्णाची ती धाकटी बहीण त्याच्या हातातून निसटून ताबडतोब आकाशात गेली आणि तीच आपल्या 8 हातात शस्त्रास्त्रे घेतलेली मोठी देवी झालेली त्याला दिसली. ती दिव्य माळा, वस्त्रे, चंदन आणि रत्नमय अलंकारांनी विभूषित होती. तिच्या हातामध्ये धनुष्य, त्रिशूळ, बाण, ढाल, तलवार, शंख, चक्र आणि गदा ही 8 आयुधे होती. सिद्ध, चारण, गंधर्व, अप्सरा, किन्नर आणि नाग पुष्कळशा भेटवस्तू तिला अर्पण करून तिची स्तुती करीत होते.
देवी कंसाला म्हणाली, अरे मूर्खा, मला मारून तुला काय मिळणार आहे? तुझ्या मागील जन्मातील शत्रू तुला मारण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी जन्माला आला आहे. आता तू निर्दोष बालकांची विनाकारण हत्या करू नकोस. असे म्हणून भगवती योगमाया तेथून अंतर्धान पावली आणि पृथ्वीवरील अनेक ठिकाणी निरनिराळ्या नावांनी प्रसिद्ध झाली. देवीचे हे म्हणणे ऐकून कंसाला अतिशय आश्चर्य वाटले. त्याने त्याच वेळी देवकी आणि वसुदेव यांना कैदेतून मुक्त केले आणि नम्रतेने तो त्यांना म्हणाला, अगं ताई, अहो भाऊजी, अरे रे, मी अत्यंत पापी आहे. ज्याप्रमाणे राक्षस आपल्याच मुलांना मारून टाकतो त्याचप्रमाणे मी तुमची बरीच मुले मारून टाकली. मी इतका दुष्ट आहे की माझ्यामध्ये करुणेचा लवलेशही नाही. मी माझ्या बांधवांचा आणि मित्रांचाही त्याग केला आहे. आता मला कोणत्या नरकात जावे लागेल बरे? मी तर ब्रह्मघातकी माणसाप्रमाणे जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. फक्त माणसेच खोटे बोलतात असे नाही, तर विधाताही खोटे बोलतो. त्याच्यावर विश्वास ठेवूनच मी पाप्याने बहिणीची मुले मारली. तुम्ही दोघेही महात्मे आहात. आपल्या पुत्रांसाठी शोक करू नका. त्यांना त्यांच्या कर्माचेच फळ मिळाले. सर्व प्राणी प्रारब्धाच्या अधीन आहेत, म्हणूनच ते सर्व काळ एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत. जशा मातीच्या वस्तू तयार होतात आणि मातीत मिसळतात, परंतु मातीमध्ये काही बदल होत नाही, त्याचप्रमाणे शरीरांचे उत्पन्न होणे, नाहीसे होणे हे चालूच असते, परंतु आत्म्यावर याचा काही प्रभाव पडत नाही. जे लोक हे तत्त्व जाणत नाहीत ते या शरीरालाच आत्मा समजतात. यामुळेच पुत्रादी देहांशी संयोग व वियोग होतो, तेव्हा संसारातून सुटका होत नाही. म्हणून हे ताई, मी जरी तुझ्या पुत्रांना मारले असले तरी तू त्यांच्यासाठी शोक करू नकोस, कारण सर्व प्राण्यांना पराधीनपणे आपापल्या कर्माचे फळ भोगावेच लागते. आपले स्वरूप न जाणल्यामुळे जोपर्यंत जीव असे मानतो की आपण मरणार आहे आणि मारणारा आहे, तोपर्यंत शरीराच्या जन्ममृत्यूचा अभिमान धरणारा हा अज्ञानी जीव पीडा देणारा व पीडा भोगणारा होतो. माझ्या या दुष्टतेला तुम्ही दोघांनी क्षमा करावी, कारण तुम्ही सज्जन असून दीनांचे रक्षण करणारे आहात. असे म्हणून कंसाने देवकी वसुदेवाचे पाय धरले. त्यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यानंतर त्याने योगमायेच्या वचनावर विश्वास ठेवून स्वतःच्या सौजन्याने देवकी आणि वसुदेव यांना कैदेतून सोडून दिले. कंसाला पश्चाताप झालेला पाहून देवकीने त्याला क्षमा केली. तिचा राग मावळला. त्याचवेळी वसुदेव हसून त्याला म्हणाले, हे कंसा, तू म्हणतोस ते खरे आहे. अज्ञानामुळेच जीव, शरीर इत्यादींना मी असे समजतो. यामुळेच आपपरभाव निर्माण होतो आणि अशी भेददृष्टी झाल्यानेच शोक, हर्ष, भय, द्वेष, लोभ, मोह आणि मदाने लोक आंधळे होतात आणि सर्वांना प्रेरणा देणारे भगवंतच एका वस्तूने दुसऱ्या वस्तूचा परस्पर नाश करीत आहेत असे त्यांना भान राहत नाही. श्री शुक म्हणतात, अशा प्रकारे जेव्हा प्रसन्न होऊन निष्कपट भावाने वसुदेव आणि देवकी कंसाशी बोलले, तेव्हा त्यांची अनुमती घेऊन तो आपल्या महालाकडे निघून गेला. ती रात्र उलटून गेल्यावर कंसाने आपल्या मंत्र्यांना बोलावले आणि योगमायेने जे सांगितले होते ते सर्व त्यांना कथन केले. कंसाचे मंत्री फारसे शहाणे नव्हते. दैत्य असल्यामुळे स्वभावतःच ते देवांचा द्वेष करीत. आपल्या स्वामींचे म्हणणे ऐकल्यावर ते देवशत्रू कंसाला म्हणाले, भोजराज, असे असेल तर आम्ही आजच शहरे, गावे, गवळ्यांच्या वस्त्या इत्यादी ठिकाणी जेवढी लहान मुले असतील, मग ती 10 दिवसाच्या आतील किंवा बाहेरची असोत, सर्वांना आजच मारून टाकतो. रणांगणाला भिणारे देवगण युद्धाची तयारी करूनही काय करणार आहेत? ते तर आपल्या धनुष्याचा टणत्कार ऐकून नेहमी घाबरलेले असतात. जेव्हा आपण त्यांच्यावर बाणवर्षाव करून त्यांना घायाळ करता, तेव्हा आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी युद्धभूमी सोडून देव पळू लागतात. काही देव तर आपली शस्त्रास्त्रे जमिनीवर टाकून हात जोडून दीनपणा प्रगट करू लागतात, तर काही जण शेंड्या सोडून व कासोटे फेडून आपल्याला शरण येतात आणि म्हणतात की आम्ही भयभीत झालो आहोत, आमचे रक्षण करा. जे शत्रू शस्त्रास्त्र प्रयोग विसरले आहेत, ज्यांचे रथ मोडून पडले आहेत, ते भयभीत झाले आहेत. जे लोक युद्ध सोडून विमनस्क स्थितीत आहेत, ज्यांची धनुष्ये मोडली आहेत किंवा ज्यांनी युद्धाकडे पाठ फिरवली आहे, अशांना आपण मारीत नाही. जिथे भांडण तंटा नसेल तेथेच देवांचे शौर्य,
रणभूमीच्या बाहेरच जे फुशारकी मारतात ते, तसेच एकांतवासात राहणारा विष्णू, वनवासी शंकर, अल्प सामर्थ्य असणारा इंद्र आणि तपस्वी ब्रह्मदेव यांच्यापासून आपल्याला काय भय असणार आहे? आमचे मत असे आहे की असे असले तरी देवांची उपेक्षा करता कामा नये, कारण ते आपले शत्रू आहेत. म्हणून त्यांचे मूळच उखडून टाकण्यासाठी आपण आमच्यासारख्या विश्वासपात्र सेवकांची नेमणूक करावी. जेव्हा शरीरात रोग उत्पन्न होतो आणि त्याची उपेक्षा केल्यामुळे आपले मूळ घट्ट करतो आणि मग असाध्य होतो, किंवा इंद्रियांची उपेक्षा केल्यावर त्यांचे नियंत्रण करणे कठीण होते, त्याप्रमाणे जर शत्रूशी आधी उपेक्षा केली तर तो आपले सामर्थ्य वाढवतो आणि मग त्याचा पराभव करणे अवघड होऊन बसते. देवांचा आधार विष्णू आहे आणि जिथे सनातन धर्म आहे तिथे तो राहतो. वेद, गाय, ब्राह्मण, तपश्चर्या आणि ज्यामध्ये दक्षिणा दिली जाते ते यज्ञ ही सनातन धर्माची मुळे आहेत. म्हणून हे भोजराज, वेदवेत्ते ब्राह्मण, तपस्वी, याज्ञिक आणि यज्ञासाठी तूप इत्यादी हवीरद्रव्य देणाऱ्या गायींचा आम्ही संपूर्ण निपात करू. ब्राह्मण, गायी, वेद, तपश्चर्या, सत्य, इंद्रिय दमन, मनोनिग्रह, श्रद्धा, दया, सहनशीलता आणि यज्ञ ही विष्णूंची शरीरे आहेत. तो विष्णूच सर्व देवांचा स्वामी आणि आसुरांचा द्वेष करणारा आहे, परंतु तो कुठेतरी गुहेत लपून राहतो. महादेव, ब्रह्मदेव आणि सर्व देवतांचे मूळ तोच आहे. सर्व ऋषींना मारून टाकणे हाच त्याला मारण्याचा उपाय आहे. श्री शुक म्हणतात, अशा रीतीने दुष्ट मंत्र्यांशी सल्लामसलत करून काळाच्या फासात सापडलेल्या दुष्ट कंसाने ब्राह्मणांनाच मारणे योग्य ठरवले. त्याने इच्छेनुसार रूप धारण करणाऱ्या हिंसाप्रेमी राक्षसांना सर्वत्र जाऊन संत पुरुषांची हिंसा करण्याची आज्ञा केली व आपल्या महालात प्रवेश केला. त्या असुरांचा स्वभाव रजोगुणी होता. तमोगुणामुळे त्यांचे चित्त विवेक करू शकत नव्हते. मृत्यू त्यांच्या डोक्यावर नाचत होता. म्हणूनच त्यांनी संतांचा द्वेष केला. जे लोक संतांचा अनादर करतात त्यांचे ते कुकर्म त्यांचे आयुष्य, लक्ष्मी, कीर्ती, धर्म, इह परलोक, आशा आकांक्षा आणि संपूर्ण कल्याण नष्ट करते. अध्याय 4 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री गोपाल की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 5. गोकुळात भगवंतांचा जन्म महोत्सव. श्री शुकाचार्य म्हणतात, उदार नंद महाराजांना मुलगा झाल्याचे कळताच अतिशय आनंद झाला. त्यांनी स्नान केले आणि पवित्र होऊन नवीन वस्त्रालंकार परिधान केले. नंतर वेदवेत्त्या ब्राह्मणांना बोलावून पुण्यवाचन करवून आपल्या पुत्राचा जातकर्म संस्कार केला. त्याचबरोबर देवता आणि पितरांची विधीपूर्वक पूजा केली. त्यांनी ब्राह्मणांना वस्त्रालंकारांनी सुशोभित 2 लाख गायी दान दिल्या. तसेच रत्ने आणि सुंदर वस्त्रांनी झाकलेले तिळाचे 60 ढीग दान दिले. कालगतीने, स्नानाने, धुण्याने, संस्कारांनी, तपश्चर्येने, यज्ञाने, दानाने आणि संतोषाने द्रव्ये शुद्ध होतात आणि आत्म्याची शुद्धी आत्मज्ञानाने होते. त्यावेळी ब्राह्मण मंगलमय आशीर्वाद देऊ लागले. पौराणिक वंशाचे वर्णन करणारे व स्तुतीपाठक स्तुती करू लागले. गायन गाऊ लागले. भेरी आणि दुदुंबी वारंवार वाजू लागल्या. गोकुळातील सर्व घरांची दारे, अंगणे आणि आतील भाग झाडून पुसून घेतले गेले. त्यामध्ये सुगंधित द्रव्ये शिंपडली गेली. त्यांना रंगीबेरंगी ध्वज, पताका, फुलांच्या माळा, रंगीबेरंगी वस्त्रे आणि झाडांच्या पानांच्या तोरणांनी सजवले गेले. गायी, बैल आणि वासरांच्या अंगांना हळद तेलाचा लेप दिला गेला आणि त्यांना गेरूने रंगवले. तसेच मोरपंख, फुलांचे हार, तरतऱ्हेची सुंदर वस्त्रे आणि सोन्याच्या साखळ्यांनी सजविले गेले. राजा सर्व गोप बहुमूल्य वस्त्रे, अलंकार, अंगरखे आणि पगड्यांनी नटून थटून हातात नजराणे घेऊन नंदाच्या घरी आले. यशोदेला पुत्र झाला हे ऐकून गोपींना सुद्धा अतिशय आनंद झाला. त्यांनी वस्त्रे, अलंकार आणि डोळ्यात काजळ वगैरे घालून त्या नटल्या. गोपींची मुखकमले नुकत्याच लावलेल्या
कुंकुरूपी परागांनी अतिशय सुंदर दिसत होती. मोठमोठे नितंब असलेल्या त्या भेटवस्तू घेऊन लगबगीने यशोदेकडे गेल्या. त्यामुळे त्यावेळी त्यांची वक्षस्थळे हलत होती. गोपींच्या कानांमध्ये चमकणाऱ्या रत्नांची कुंडले झगमगत होती. गळ्यामध्ये सुवर्णहार चमचम करीत होते. त्यांनी सुंदर वस्त्रे परिधान केली होती. त्यांनी वेण्यांमध्ये घातलेली फुले वाटेत ओघळून पडत होती. हातांमध्ये बांगड्या चमकत होत्या. लगबगीने त्यांच्या कानातील कुंडले, वक्षस्थळे आणि हार हलत होते. अशा प्रकारे नंदाच्या घरी जाताना त्यांची आगळीच शोभा दिसत होती. त्या बाळाला आशीर्वाद देत होत्या की भगवान याचे दीर्घकाळ रक्षण करो असे म्हणून हळद तेल मिश्रित पाणी आजूबाजूच्या लोकांवर शिंपडीत त्या उच्च स्वरात श्रीकृष्णाला उद्देशून गीत गात होत्या. सर्व जगताचे स्वामी अनंत भगवान श्रीकृष्ण जेव्हा नंदराजाच्या व्रजामध्ये प्रगट झाले तेव्हा त्यांच्या जन्माचा महान उत्सव साजरा केला गेला. त्यावेळी निरनिराळी मंगल वाद्ये वाजवण्यात येऊ लागली. आनंदाने बेहोश होऊन गोपगण एकमेकांवर दही, दूध, तूप आणि पाणी उडवू लागले. एकमेकांच्या तोंडाला लोणी माखू लागले आणि लोणी फेकून आनंदोत्सव साजरा करू लागले. नंद अतिशय उदार होते. त्यांनी गोपांना पुष्कळशी वस्त्रे, अलंकार आणि गायी दिल्या. सूत, मागध, बंदीजन तसेच नृत्य, वाद्य इत्यादी कलांवर उदरनिर्वाह करणाऱ्यांना नंदांनी आनंदाने त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्या मुलाचे कल्याण व्हावे असे त्यांना वाटत होते. नंदांनी अभिनंदन केलेली भाग्यवती रोहिणी सुद्धा दिव्य वस्त्रे, हार आणि गळ्यातील वेगवेगळ्या अलंकारांनी नटून थटून वावरत होती. परीक्षिता, त्याच दिवसापासून नंदाच्या व्रजामध्ये सर्व प्रकारची समृद्धी आली आणि भगवान श्रीकृष्णांचा निवास असल्यामुळे तसेच आपल्या स्वाभाविक गुणांमुळे ते लक्ष्मीचे क्रीडास्थळ बनले. परीक्षिता, काही दिवसानंतर गोकुळाच्या संरक्षणाची कामगिरी दुसऱ्या गोपांवर सोपवून नंद कौसाला वार्षिक कर देण्यासाठी मथुरेला गेले. आपला मित्र नंद मथुरेमध्ये आला आहे असे जेव्हा वसुदेवांना समजले तेव्हा कौसाला कर देऊन आलेल्या नंदाच्या वसतिस्थानावर ते गेले. वसुदेवांना पाहताच नंद ताबडतोब उठून उभे राहिले. जणू काही मेलेल्या शरीरात प्राण परत आला आहे. त्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्या प्रियतम वसुदेवांना दोन्ही हात धरून छातीशी कवटाळले. हे राजा, नंदांनी वसुदेवांचा मोठा आदर सत्कार केला. ते आरामात बसले. त्यावेळी वसुदेवांचे चित्त आपल्या पुत्राकडे लागले होते. नंदांना खुशाली विचारून ते म्हणाले, बंधो, तुझे वय झाले होते आणि आतापर्यंत तुला मूलबाळ झाले नव्हते. एवढेच काय, आता तुला संतान होण्याची आशाही नव्हती, पण तुला आता मुलगा झाला. ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आज आपली भेट झाली ही सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपल्या प्रियजनांची भेट होणे हे सुद्धा अतिशय दुर्लभ आहे. या संसाराचे चक्र असेच आहे. याला तर एक प्रकारचा पुनर्जन्म समजले पाहिजे. जसे नदीच्या प्रवाहात वाहणाऱ्या गवताच्या काड्या नेहमी एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत, त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रारब्ध असणाऱ्या प्रियजनांचे सुद्धा इच्छा असूनही एक ठिकाणी राहणे संभवत नाही. हल्ली तू आपल्या बांधवांसह आणि स्वजनांसह ज्या महावनात राहतोस तेथे पाणी, गवत आणि झाडवेली भरपूर आहेत ना? ते जनावरांना अनुकूल आणि रोगराईपासून मुक्त आहेत ना? बंधो, माझा मुलगा त्याच्या आईबरोबर तुमच्या व्रजामध्ये राहत आहे. त्याचे पालन पोषण तू आणि यशोदा करीत आहात, म्हणून तो तुम्हाला आपले माता पिता मानित आहे. तो सुखरूप आहे ना? ज्यामुळे स्वजनांना सुख मिळते तोच धर्म, अर्थ आणि काम शास्त्रविहित आहे. ज्यामुळे स्वजनांना त्रास होतो तो अर्थ, धर्म आणि काम हितकारक नाही. नंद म्हणाले, कंसाने देवकीचे अनेक पुत्र मारले. शेवटी एक मुलगी वाचली होती. ती सुद्धा स्वर्गाकडे गेली. प्राण्यांचे सुखदुःख त्यांच्या भाग्यावरच अवलंबून असते, यात काहीही शंका नाही. भाग्य हेच प्राण्याचा एकमेव आश्रय आहे. जीवनाच्या सुखदुःखाचे कारण भाग्यच आहे. हे जो जाणतो तो ते प्राप्त झाल्यावर मोहित होत नाही. वसुदेव म्हणाले, बंधू, तू राजा कंसाला त्याचा वार्षिक कर चुकता केलास. आपली भेटही झाली. आता तू येथे अधिक दिवस राहू नकोस,
कारण आजकाल गोकुळात मोठमोठे अपशकुन होऊ लागले आहेत. श्री शुक म्हणतात, वसुदेव जेव्हा असे म्हणाले तेव्हा नंदादी गोपांनी त्यांचा निरोप घेतला आणि बैल जोडलेल्या छकड्यांवर स्वार होऊन त्यांनी गोकुळाची वाट धरली. अध्याय 5 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः हरये नमः हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 6. पूतना उद्धार. श्री शुकाचार्य म्हणतात, नंद मथुरेत निघाले तेव्हा वाटेत विचार करू लागले की वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही, म्हणून संकट येईल या भीतीने ते मनोमन भगवंतांना शरण गेले. पूतना नावाची एक अत्यंत क्रूर राक्षसी होती. लहान मुलांना मारणे एवढे एकच तिचे काम होते. कंसाच्या आज्ञेवरून ती नगरे, गावे आणि गवळ्यांच्या वस्त्यामध्ये लहान मुले मारण्यासाठी फिरत असे. जेथील लोक आपल्या दैनंदिन कामामध्ये राक्षसांची भीती घालवणाऱ्या भक्तवत्सल भगवंतांचे स्मरण इत्यादी करीत नाहीत, तेथेच राक्षसांचे फावते. आकाशमार्गाने जाऊ शकणारी ती पूतना इच्छेनुसार रूप धारण करीत होती. एके दिवशी नंदाच्या गोकुळाजवळ येऊन मायेने स्वतःला एक सुंदर तरुणी बनवून ती गोकुळात शिरली. तिने आंबाड्यावर मोगऱ्याची वेणी माळली होती, सुंदर वस्त्रे परिधान केली होती. जेव्हा तिची कर्णफुले हालत असत तेव्हा त्यांच्या चमकण्याने तोंडावर आलेले तिचे कुरळे केस शोभिवंत दिसत होते. तिचे नितंब आणि स्तन उभार होते, तर कंबर बारीक होती. आपले मधुर हास्य आणि कटाक्षांनी ती व्रजवासियांचे चित्त वेधून घेत होती. हातात कमळ घेऊन येणाऱ्या त्या रूपवती रमणीला पाहून गोपींना वाटले की जणू स्वतः लक्ष्मीच आपल्या पतीचे दर्शन घेण्यासाठी आली आहे. बालग्रहासारखी ती इकडे तिकडे लहान मुलांना शोधित सहजपणे नंदाच्या घरात शिरली. तेथे दुष्टांचे काळ बालक श्रीकृष्ण पाळण्यात झोपलेले तिने पाहिले, परंतु राखेच्या ढिगात लपलेला अग्नी असतो त्याचप्रमाणे त्यावेळी त्यांनी आपले प्रचंड तेज लपवून ठेवले होते. चराचराचा आत्मा असणाऱ्या त्यांनी लहान मुलांना मारणारा हा ग्रह आहे हे जाणून आपले डोळे बंद केले. जसे एखाद्याने नकळत झोपलेल्या सापाला दोरी समजून उचलून घ्यावे, त्याचप्रमाणे आपल्या काळरूप श्रीकृष्णांना पूतनेने मांडीवर उचलून घेतले. मखमली म्यानात लपविलेल्या तीक्ष्ण धारेच्या तलवारीप्रमाणे पूतनेचे हृदय क्रूर होते, परंतु वरवर मात्र ती अत्यंत मधुर व्यवहार करीत होती. रोहिणीने आणि यशोदेने तिला पाहिले, पण तिच्या सौंदर्याप्रभावाने हतप्रभ होऊन स्तब्धपणे त्या तिला पाहतच राहिल्या. इकडे तिने त्या बालकाला भयंकर मांडीवर घेऊन त्याच्या तोंडात आपला स्तन दिला. त्या स्तनाला अतिशय भयंकर आणि कोणत्याही प्रकारे न पचू शकणारे विष लावलेले होते. तेव्हा भगवंतांनी रागाने दोन्ही हातांनी तिचा स्तन जोरात दाबून तिच्या प्राणांसह तिचे दूध प्राशन केले. तिची सर्व मर्मस्थाने खिळखिळी झाली. अरे सोड सोड, पुरे कर असे ओरडत वारंवार तिने हातपाय आपटून ती रडू लागली. तिने डोळे फिरवले आणि तिचे शरीर घामाने थपथपले. तिच्या महाभयंकर आक्रोशाने डोंगरासह पृथ्वी आणि ग्रहांसह अंतरिक्ष डगमगू लागले. सातही पाताळे आणि दिशा दुमदुमून गेल्या. विजा कोसळतात की काय या शंकेने पुष्कळसे लोक जमिनीवर कोसळले. परीक्षिता, अशा प्रकारे पूतनेच्या स्तनांमध्ये इतक्या वेदना झाल्या की ती गतप्राण झाली. ती मूळ रूपाने प्रगट झाली. केस विस्कटलेले, इंद्राच्या व्रजाने घायाळ होऊन वृत्रासूर जसा पडला होता तशीच ती सुद्धा गोठ्यात हातपाय पसरून पडली. राजेंद्रा, पूतनेच्या शरीराने खाली पडता पडता सुद्धा 6 कोस अंतरावरील झाडे उन्मळून पाडली. ती तर मोठीच अद्भुत घटना घडली. पूतनेचे शरीर अत्यंत भयानक होते. तिचे तोंड नांगराच्या फाळाप्रमाणे तीक्ष्ण आणि भयंकर दाढा असलेले होते. तिच्या नाकपुड्या डोंगरातील गुहेप्रमाणे खोल होत्या आणि स्तन पहाडावरून निखळलेल्या कड्यांप्रमाणे होते. लाल लाल केस चारी बाजूंना विस्कटून पसरले होते. डोळे अंधाऱ्या विहिरीप्रमाणे खोल, नितंब नदीच्या उंच किनाऱ्याप्रमाणे भयंकर, हात, जांघा आणि पाय नदीच्या पुलांप्रमाणे वाटत होते. तसेच पोट पाणी नसलेल्या डोहाप्रमाणे दिसत होते.
पुतनेचे ते शरीर पाहून गवळी आणि गोपी भयभीत झाले. तिची भयंकर किंकाळी ऐकून त्यांचे हृदय, कान आणि डोळे अगोदरच फुटल्यासारखे झाले होते. जेव्हा गोपींनी पाहिले की बाल श्रीकृष्ण निर्भयपणे तिच्या छातीवर खेळत आहेत, तेव्हा अत्यंत घाबरून लगबगीने तेथे जाऊन त्यांनी श्रीकृष्णांना उचलून घेतले. यानंतर यशोदा आणि रोहिणीसह गोपींनी गायीचे शेपूट अंगावरून फिरवणे इत्यादी उपायांनी त्या बाळाचे सर्व प्रकारे रक्षण केले. त्यांनी प्रथम त्यांना गोमूत्राने स्नान घातले, नंतर सर्व अंगाला गायीच्या अंगावरील धूळ लावली आणि त्यानंतर 12ही अंगांना भगवंतांच्या नामानी शेण लावून पीडाशमन केले. त्यानंतर गोपींनी आचमन करून अंगन्यास आणि करन्यास केले. तसेच बालकाच्या अंगावर बीजन्यास केले. गोपी म्हणू लागल्या, अजन्मा भगवान, तुझ्या पायांचे, मणिमान गुडघ्यांचे, यज्ञपुरुष मांड्यांचे, अच्युत कमरेचे, हयग्रीव पोटाचे, केशव हृदयाचे, ईश वक्षस्थळाचे, सूर्य कंठाचे, विष्णू हातांचे, उरुक्रम तोंडाचे आणि ईश्वर मस्तकाचे रक्षण करोत. तुझ्या रक्षणासाठी चक्रधर भगवान तुझ्या पुढे राहोत. गदाधारी श्रीहरी पाठीमागे, धनुष्य आणि खड्ग धारण करणारे भगवान मधुसूदन आणि अजन दोघे 2 बाजूंना, शंखधारी उरुगाय चारी कोपऱ्यांमध्ये, उपेंद्र वर, गरुड पृथ्वीवर आणि भगवान परमपुरुष तुझ्या सर्व बाजूंनी रक्षणासाठी राहोत. ऋषिकेश इंद्रियांचे आणि नारायण प्राणांचे रक्षण करोत. श्वेतद्वीपाचे अधिपती चिताचे आणि योगेश्वर मनाचे रक्षण करोत. पृश्निगर्भ तुझ्या बुद्धीचे आणि परमात्मा भगवान तुझ्या अहंकाराचे रक्षण करोत. खेळताना गोविंद रक्षण करोत. निद्रेच्या वेळी माधव रक्षण करोत. चालताना वैकुंठ आणि बसलेल्या वेळी श्रीपती तुझे रक्षण करोत. सर्व ग्रहांना भयभीत करणारे यज्ञभोक्ते भगवान भोजनाचे वेळी तुझे रक्षण करोत. डाकिणी, राक्षसी, कुष्मांडा इत्यादी बालग्रह, भूत, प्रेत, पिशाच, यक्ष, राक्षस आणि विनायक, कोटरा, रेवती, ज्येष्ठा, पूतना, मातृका इत्यादी शरीर, प्राण तसेच इंद्रियांचा नाश करणारे उन्माद, अपस्मार इत्यादी रोग, स्वप्नात पाहिलेले महान उत्पात, वृद्धग्रह आणि बालग्रह इत्यादी सर्व अनिष्ट घटक भगवान विष्णूंच्या नावाचा उच्चार केल्याने भयभीत होऊन नष्ट होऊन जाऊ देत. श्री शुकाचार्य म्हणतात, अशा प्रकारे प्रेम करणाऱ्या गोपींनी रक्षामंत्र म्हटल्यावर यशोदेने आपल्या मुलाला दूध पाजून पाळण्यात निजवले. त्याचवेळी नंद वगैरे गोप मथुरेहून गोकुळात पोहोचले. तेव्हा पूतनेचे ते भयंकर शरीर पाहून ते चकित झाले. ते म्हणू लागले, वसुदेवाच्या रूपात निश्चितच कोण्या ऋषीने जन्म घेतला असेल, किंवा हेही शक्य आहे की वसुदेव पूर्वजन्मीचे कोणी योगेश्वर असतील, कारण ते जसे म्हणाले होते तसेच संकट येथे दिसून आले. तोपर्यंत व्रजवासींनी कुऱ्हाडींनी पूतनेच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि लांब नेऊन एक एक अवयव चितेवर ठेवून जाळून टाकले. कृष्णाने दूध प्यायल्यामुळे ज्याची सर्व पापे तत्काळ नष्ट झाली, असा तो तिचा देह जळत असता त्यातून धुपासारखा सुगंधी धूर निघू लागला. पूतना एक राक्षसी होती. लोकांच्या लहान मुलांना मारणे आणि त्यांचे रक्त पिणे हेच तिचे काम होते. श्रीकृष्णांना सुद्धा तिने मारून टाकण्याच्या इच्छेनेच स्तनपान करवले होते, तरीसुद्धा तिला सद्गती मिळाली. तर मग जे परमात्मा श्रीकृष्णांना श्रद्धा आणि भक्तीने मातेप्रमाणे प्रेमपूर्वक आणि अतिशय प्रिय असणारी वस्तू समर्पित करतात, त्यासंबंधी काय बोलावे. सर्वांना वंदनीय असणाऱ्या ब्रह्मदेवादी देवांना सुद्धा वंदनीय आणि भक्तांच्या हृदयातील ठेवा असणाऱ्या चरणांनी पूतनेचे शरीर दाबून भगवंतांनी तिचे स्तनपान केले होते. जरी ती राक्षसी होती तरीसुद्धा मातेला मिळणारी स्वर्गगती तिला मिळाली. तर मग ज्यांच्या स्तनांचे दूध भगवंत प्रेमाने प्यायले त्या गायी आणि मातांची गोष्ट काय सांगावी. पुत्रप्रेमाने आपणहून पाझरणारे ज्यांचे दूध भगवंत भरपूर प्यायले त्यांना भगवान देवकी नंदनानी मोक्षापर्यंत सर्व काही दिले. राजन, ज्या गोपी व गायी नित्य भगवान श्रीकृष्णांना आपल्या पुत्राच्या रूपातच पाहत होत्या, त्या अज्ञानजनित संसारचक्रात कधीही अडकू शकत नाहीत. नंद वगैरे गोपांना जेव्हा चितेच्या धुराचा सुगंध येऊ लागला तेव्हा हे काय आहे
हा सुगंध कोठून येत आहे असे म्हणत ते व्रजामध्ये पोचले. तिथे गोपांनी त्यांना पूतनेच्या येण्यापासून ते मरेपर्यंत सर्व वृत्तांत सांगितला. पूतनेचा मृत्यू आणि श्रीकृष्णाचे सुखरूप असणे हे ऐकून ते लोक अतिशय आश्चर्यचकित झाले. परीक्षिता, मृत्यूच्या तावडीतून सुटून आलेल्या आपल्या मुलाला उदार नंदांनी उचलून घेतले आणि वारंवार त्याचे मस्तक हुंगून ते अतिशय आनंदित झाले. हा पूतना मोक्ष भगवान कृष्णांची अद्भुत बाललीला आहे. जो मनुष्य श्रद्धेने याचे श्रवण करतो त्याला भगवान श्रीकृष्णाबद्दल प्रेम वाटू लागते. अध्याय 6 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः हरे नमः हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 7. छकडा मोडणे आणि तृणावर्त उद्धार. राजाने म्हटले, गुरुवर्य, सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींनी जे जे अवतार धारण करून पुष्कळशा मनोहर आणि श्रवणीय लीला केल्या, ज्यांचे श्रवण केल्याने प्रेम वाढते आणि विषयांची आशा नाहीशी होते, मनुष्याचे अंतःकरण तत्काळ शुद्ध होते, भगवंताविषयी भक्ती आणि त्यांच्या भक्तांशी मैत्री जडते, त्या मनोहर लीलांचे आपल्याला योग्य वाटल्यास वर्णन करावे. भगवान श्रीकृष्णांनी मनुष्यलोकी प्रगट होऊन मनुष्य स्वभावाचे अनुकरण करीत ज्या बाललीला केल्या त्याही अद्भुत असतील, तरी आपण त्यासुद्धा मला सांगाव्यात. श्री शुक म्हणतात, एकदा भगवान श्रीकृष्णांचा कुस बदलण्याचा अभिषेक उत्सव साजरा केला जात होता. त्याच दिवशी त्यांचे जन्म नक्षत्रही होते. त्यामुळे घरात पुष्कळ स्त्रियांची गर्दी झाली होती. गाणे बजावणे चालले होते. ब्राह्मणांचा मंत्रघोष चालू होता. त्यावेळी यशोदेने मुलाला अभिषेक केला. नंदराणीने ब्राह्मणांचा योग्य सन्मान केला. त्यांना अन्न, वस्त्रे, पुष्पमाळा, गायी इत्यादी प्रिय वस्तू देऊन उत्तम प्रकारे ब्राह्मण पूजन केले. तेव्हा त्यांनी मंगल स्नान घातलेल्या त्या बाळाला आशीर्वाद दिले. नंतर लाडक्याच्या डोळ्यावर झोप आली आहे असे पाहून तिने त्याला हळुवारपणे अंथरुणावर झोपवले. थोड्याच वेळात जाग येऊन तो स्तनपान करण्यासाठी रडू लागला. त्यावेळी यशोदा उत्सवासाठी आलेल्या गोपगोपींचे स्वागत करण्यात गुंतली होती. त्यामुळे तिला त्याचे रडणे ऐकू आले नाही. तेव्हा रडत रडतच श्रीकृष्ण आपले पाय आपटू लागला. बाळ श्रीकृष्णाला एका छकड्याखाली झोपवले होते. त्याचे पालवीसारखे लाल चिमुकले पाय आपटताच तो छकडा उलटला. त्याच्यातून दूध, दही वगैरे पदार्थ, काशाची ठेवलेली भांडी ती इकडे तिकडे विखुरून पडली. तसेच त्या छकड्याची चाके, कणा आणि जोखड मोडून अस्ताव्यस्त होऊन पडले. उत्सवासाठी आलेल्या स्त्रिया यशोदा, रोहिणी आणि नंद वगैरे गोप ही विचित्र घटना पाहून घाबरून गेले. ते म्हणू लागले, अरे हा छकडा आपोआप कसा काय उलटला बुवा? त्यांना याचे कोणतेच कारण कळले नाही. जेव्हा तेथे असलेली मुले गोपगोपींना म्हणाली, या कृष्णानेच रडताना आपल्या पायाने ठोकरून हा उलटवला, यात शंका नाही. परंतु त्या गोपांनी ती पोरांची बडबड मानून त्यावर विश्वास ठेवला नाही, कारण त्या मुलाचा असामान्य पराक्रम त्यांना माहीत नव्हता. हा ग्रहांचा कोप आहे असे यशोदाला वाटले. तिने रडणाऱ्या बालकाला मांडीवर घेऊन ब्राह्मणांकडून वेदमंत्रांनी शांतीपाठ करवला आणि त्याला दूध पाजले. बलाढ्य गोपांनी छकडा पुन्हा व्यवस्थित ठेवून त्याच्यावर पहिल्याप्रमाणे सर्व साहित्य ठेवले. ब्राह्मणांनी हवन केले आणि दही, अक्षता, दर्भ आणि पाणी घेऊन त्या छकड्याची पूजा केली. असूया, असत्य, दंभ, ईर्षा, हिंसा आणि अभिमान नसलेल्या सत्यशील ब्राह्मणांचे आशीर्वाद कधी विफल होत नाहीत असा विचार करून नंदांनी मुलाला उचलून घेतले आणि श्रेष्ठ ब्राह्मणांकडून सामवेद, ऋग्वेद आणि यजुर्वेदाच्या मंत्रांच्या द्वारे अभिमंत्रित आणि पवित्र औषधींनी युक्त पाण्याने त्याला स्नान घालून पुण्यवाचन करविले आणि हवन करून ब्राह्मणांना पंचपक्वान्नांचे भोजन घातले. तेव्हा नंदाचे समाधान झाले. नंतर त्यांनी मुलाच्या उत्कर्षासाठी ब्राह्मणांना सर्व गुण संपन्न वस्त्रे, पुष्पमाळा आणि सोन्याच्या साखळ्यांनी सजवलेल्या गायी दान दिल्या. तेव्हा ब्राह्मणांनी त्यांना आशीर्वाद दिले.
जे वेदवेत्ते आणि सदाचारी ब्राह्मण असतात त्यांचे आशीर्वाद कधी निष्फळ होत नाहीत, ही गोष्ट स्पष्टच आहे. एके दिवशी यशोदा आपल्या मुलाला मांडीवर घेऊन त्याचे लाड करीत होती. त्यावेळी एकदम मोठ्या शिलखंडाप्रमाणे तो जड वाटू लागला. त्या भाराने कासावीस होऊन तिने श्रीकृष्णाला जमिनीवर बसवले. त्याचे तिलाही आश्चर्य वाटले. नंतर तिने भगवंतांचे स्मरण केले आणि ती घरकामाला लागली. तृणावर्त नावाचा एक दैत्य कंसाचा सेवक होता. कंसाच्या सांगण्यावरून प्रचंड वावटळीच्या रूपाने तो आला आणि बसलेल्या बालकाला उडवून घेऊन गेला. त्याने धुळीने सगळे गोकुळ झाकोळून टाकले. त्यामुळे मुलांचे डोळे धुळीने भरून त्यांना काहीही दिसेनासे झाले. त्याने प्रचंड आवाजाने 10 दिशांचा थरकाप उडवला, परंतु संपूर्ण गोकुळ थोडा वेळ धुळीने आणि अंधाराने झाकोळून गेले होते. यशोदेने मुलाला जेथे ठेवले होते तेथे जाऊन पाहिले तर तेथे तो नव्हता. तृणावर्ताने उडवलेल्या धुळीने सर्वजण इतके त्रस्त झाले की दुसऱ्याला तर सोडाच, पण स्वतःलाही पाहू शकत नव्हते. ते जोरदार वादळ आणि धुळीच्या वर्षावात मुलाचा पत्ता नाही हे पाहून यशोदेला अत्यंत शोक झाला. पुत्राच्या आठवणीने ती अत्यंत व्याकुळ झाली आणि वासरू मेल्यावर गायीची जी अवस्था होते तशी तिची दशा झाली व ती जमिनीवर कोसळली. तुफान शांत झाल्यावर धूळ कमी झाली तेव्हा यशोदेच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य गोपी धावत तेथे आल्या. नंदनंदन न दिसल्याने त्या अत्यंत शोकाकुल झाल्या व त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याही रडू लागल्या. इकडे तृणावर्त वावटळीच्या रूपाने जेव्हा श्रीकृष्णाला आकाशात घेऊन गेला तेव्हा त्याचे प्रचंड वजन त्याला सहन न झाल्याने त्याचा वेग शांत झाला. तो अधिक चालू शकला नाही. स्वतःपेक्षाही जास्त वजनदार असल्याने तृणावर्त श्रीकृष्णाला शिलाखंड समजू लागला. कृष्णाने त्याचा गळा असा पकडला की तो त्या अद्भुत बालकाला आपल्यापासून बाजूला करू शकला नाही. श्रीकृष्णाने इतक्या जोराने त्याचा गळा पकडला की तो दैत्य निचेष्ट झाला. त्याची बुबुळे बाहेर आली, बोलणे बंद झाले व प्राण निघून गेले. अखेर त्या बालकासह तो व्रजामध्ये येऊन पडला. तेथे ज्या स्त्रिया रडत होत्या त्यांनी पाहिले की एक अकराळ विक्राळ राक्षस आकाशातून एका मोठ्या शिळेवर येऊन आपटला आणि त्याचे सर्व अवयव मोडून पडले. जणू श्री शंकरांच्या बाणांनी घायाळ होऊन पडलेला त्रिपुरासुरच. श्रीकृष्ण त्याच्या वक्षस्थळावर लोंबकळत होते. हे पाहून नंदानी गोपोगोपींना विस्मय वाटला. लगबगीने तेथे जाऊन त्यांनी श्रीकृष्णांना उचलून मातेकडे आणून दिले. मृत्यूमुखातून बालक सुखरूपपणे परत आले. जरी राक्षस त्याला आकाशात घेऊन गेला होता तरी सुद्धा तो मृत्यूच्या तोंडून सुटून सुखरूप परत आला. हे पाहून सर्वांना अत्यंत आनंद झाला. ते म्हणू लागले, अहो हे केवढे आश्चर्य, किती अद्भुत घटना आहे ते पहा ना. या मुलाला राक्षसाने मृत्यूच्या मुखात टाकले होते, परंतु हा परत आला आणि त्या हिंसाचारी दुष्टाला त्याच्या पापानेच गिळून टाकले. साधू पुरुष आपल्या समतेनेच भयांपासून वाचतात हेच खरे. आम्ही असे कोणते तप किंवा भगवंताची पूजा केली होती किंवा पाणपोई घालणे, धर्मशाळा बांधणे इत्यादी लोकोपयोगी कामे केली होती किंवा यज्ञ दान वगैरे केले होते किंवा लोकांचे भले केले होते की ज्यामुळे हा बालक मृत्यूच्या तावडीतून सुटून आपल्या स्वजनांना सुखी करण्यासाठी पुन्हा परत आला. काय आमचे भाग्य. त्या महावनामध्ये पुष्कळशा अद्भुत घटना घडताहेत हे पाहून नंदाला आश्चर्य वाटले. त्याला वसुदेवाचे म्हणणे पुन्हा पटले. एकदा यशोदा आपल्या बाळाला मांडीवर घेऊन मोठ्या प्रेमाने त्याला दूध पाजत होती. हे राजा त्याचे जवळजवळ दूध पिऊन झाले होते तेव्हा यशोदा त्याचे मुख न्याहाळून हास्ययुक्त मुख कुरवाळत होती. त्याच वेळी श्रीकृष्णांना जांभई आली आणि मातेने त्यांच्या तोंडात असे पाहिले की त्यात आकाश, अंतरिक्ष, ज्योतिर्मंडल, दिशा, सूर्य, चंद्र, अग्नी, वायू, समुद्र, द्वीप, पर्वत, नद्या, वने आणि सर्व चराचर पदार्थ भरले आहेत. परीक्षिता, आपल्या पुत्राच्या मुखामध्ये अशा प्रकारे अचानक सर्व जग पाहून हरिणाच्या पाडसाच्या डोळ्यासारखे डोळे असलेली यशोदा थरथर कापू लागली. तिने अत्यंत आश्चर्यचकित होऊन आपले डोळे बंद करून घेतले. अध्याय 7 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः हरे नमः हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय.
श्री शुक भगवान की जय, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद 10 अध्याय 8 नामकरण संस्कार आणि बाललीला। श्री शुक म्हणतात, परीक्षिता, यदूंचे कुलपुरोहित महातपस्वी श्री गर्गाचार्य वसुदेवांच्या सांगण्यावरून नंदाच्या गोकुळात आले। त्यांना पाहून नंदांना अतिशय आनंद झाला। ते हात जोडून उठून उभे राहिले। नंतर त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांना भगवत स्वरूप मानून त्यांनी त्यांची पूजा केली। आदरातिथ्यानंतर जेव्हा गर्गाचार्य आरामात बसले तेव्हा नंदांनी अत्यंत मधुर शब्दात त्यांचे अभिनंदन करून म्हटले, भगवन, आपण तर स्वतः पूर्ण काम आहात, तरीसुद्धा मी आपली काय सेवा करू? आपल्यासारख्या महात्म्यांचे आमच्यासारख्या सामान्य गृहस्थांच्या घरी येणे हे आमच्याच परमकल्याणासाठी होय। एरवी आपले येणे कठीणच। प्रभो, जी गोष्ट साधारणपणे इंद्रियांनी जाणण्याच्या पलीकडील आहे ती सुद्धा माणसाला ज्योतिषशास्त्राच्या द्वारे प्रत्यक्ष जाणता येते। आपण त्याच ज्योतिषशास्त्राची रचना केली आहे। आपण ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ आहात, म्हणून माझ्या या दोन्ही मुलांचे नामकरणादी संस्कार आपणच करावेत, कारण ब्राह्मण जन्मानेच मनुष्य मात्राचा गुरु असतो। गर्गाचार्य म्हणाले, मी सगळीकडे यदुवंशीयांचा पुरोहित म्हणून प्रसिद्ध आहे। मी जर तुझ्या पुत्रांचे संस्कार केले तर लोकांना वाटेल की हा देवकीचा पुत्र आहे। कंस तर दुष्टबुद्धीचा आहे। वसुदेवाबरोबर तुझी घनिष्ठ मैत्री आहे। देवकीच्या कन्येकडून जेव्हापासून त्याने ऐकले आहे की याला मारणारा दुसरीकडे कुठेतरी जन्मला आहे, तेव्हापासून तो असाच विचार करीत आहे की देवकीच्या 8व्या गर्भापासून कन्येचा जन्म झाला नसला पाहिजे। जर मी तुझ्या पुत्राचा संस्कार केला तर तो हा बालक वसुदेवाचा पुत्र समजून त्याला मारील। तो आपल्याकडील मोठाच अन्याय होईल। नंद म्हणाले, आपण गुपचूपपणे या एकांत गोशाळेमध्ये स्वस्तिवाचन करून या बालकाचा द्विजातील योग्य असा नामकरण संस्कार करावा। इतरांची गोष्ट कशाला? माझ्या लोकांना ही गोष्ट समजणार नाही। श्री शुक म्हणतात, संस्कार करणे हे आपले कर्तव्य आहे असे गर्गाचार्यांना वाटत होतेच। नंदांनी जेव्हा त्यांना अशी प्रार्थना केली तेव्हा त्यांनी एकांतात बसून गुप्तपणे दोन्ही बालकांचा नामकरण संस्कार केला। गर्गाचार्य म्हणाले, हा रोहिणीचा मुलगा आपल्या मित्रांना आपल्या गुणांनी आनंदित करील, म्हणून त्याचे नाव राम असे राहील। याच्या शक्तीला काही सीमा नाही, म्हणून याला लोक बल असेही म्हणतील। हा यादव आणि तुमच्यामध्ये काही भेदभाव ठेवणार नाही, म्हणून याचे एक नाव संकर्षण असेही असेल। आणि हा जो सावळ्या वर्णाचा आहे हा प्रत्येक युगामध्ये शरीर धारण करतो। मागील युगांमध्ये त्याने अनुक्रमे पांढरा, तांबडा आणि पिवळा असे 3 वेगवेगळे रंग स्वीकारले होते। यावेळी त्याचा कृष्णवर्ण आहे, म्हणून याचे नाव कृष्ण असेल। नंद महोदय, हा तुझा पुत्र पूर्वी कधी वसुदेवाचा पुत्र होता, म्हणून हे रहस्य जाणणारे लोक याला श्रीमान वासुदेव असेही म्हणतील। तुझ्या पुत्राची पुष्कळ नावे आणि रूपेसुद्धा आहेत। जितके गुण आणि जितकी कर्मे त्या सर्वांना अनुसरून वेगवेगळी नावे आहेत, ती मी जाणतो, सर्वसामान्य लोक जाणत नाहीत। हा तुम्हा लोकांचे परमकल्याण करील। सर्व गोप आणि गायींना हा अतिशय आनंदित करील। याच्या सहाय्याने तुम्ही मोठमोठ्या संकटातून अगदी सहज पार पडाल। हे ब्रजराज, पूर्वी एकदा पृथ्वीवर राजा नव्हता, तेव्हा डाकूंनी पीडा दिलेल्या सज्जनांचे ह्यानेच रक्षण केले आणि यांच्याकडूनच बळ प्राप्त करून त्या लोकांनी लुटारूंवर विजय मिळवला होता। जे भाग्यवान मनुष्य याच्यावर प्रेम करतात त्यांचा शत्रू पराभव करू शकत नाही। असे विष्णूंच्या छत्रछायेखाली राहणाऱ्या देवांना असुर जिंकू शकत नाही। नंद महोदय, गुण, संपत्ती, सौंदर्य, कीर्ती आणि प्रभाव यांमध्ये हा तुझा मुलगा भगवान नारायणांसारखाच आहे। तू अत्यंत सावधपणे याचे रक्षण कर। अशा प्रकारे नंदाला समजावून सांगून गर्गाचार्य आपल्या आश्रमाकडे परत गेले। त्यांचे म्हणणे ऐकून नंदाला अतिशय आनंद झाला। त्याला वाटले की आपल्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण झाल्या। परीक्षिता, थोड्याच दिवसात गोकुळात रामकृष्ण हात व गुडघे टेकून रांगू लागले। ते दोघे भाऊ रांगत रांगत गोकुळातील धुळीतून चालत असत। त्यावेळी त्यांच्या पायातील घुंगूर रुणुझुणू वाजत असत। त्या कर्णमधुर आवाजाने आनंदित होऊन
नकळत एखाद्या अनोळखी माणसाच्या मागे मागे जात. नंतर जेव्हा पाहात की हा दुसराच कोणीतरी आहे, तेव्हा ते थांबत आणि भ्याल्यासारखे आपल्या मातांकडे परत येत. त्यांना पाहून मातांचा स्नेह दाटून येत असे. त्यांच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागत. तेव्हा धुळीने माखूनही ते अधिकच सुंदर दिसत. त्यावेळी माता त्यांना दोन्ही हातांनी हृदयाशी कवटाळीत आणि स्तनपान देत. जेव्हा ते दूध पिऊ लागत आणि अधूनमधून आपल्या मातांकडे पाहात, तेव्हा त्यांचे ते मंद मंद हास्य, कुंदकळ्यांसारखे दात आणि भाबडा चेहरा पाहून त्या आनंद समुद्रात डुंबू लागत. जेव्हा ते दोघे आणखी थोडे मोठे झाले, तेव्हा गोकुळात अशा काही बाललीला करू लागले की ज्या गोपी पाहतच राहत. कधी कधी ते वासरांचे शेपूट धरून ठेवीत आणि वासरे भिवून इकडे तिकडे पळू लागली की ते दोघेही त्यांच्याकडून ओढले जात. गोपी आपल्या घरातील कामधंदा सोडून जेव्हा हे सगळं पाहत असत, तेव्हा हसून हसून त्यांची मुरकुंडी वळत असे आणि त्या आनंदात मग्न होत असत. कन्हैया आणि बलराम दोघेही अतिशय चंचल आणि फारच खोडकर होते. ते कधी हरिण, गायींसारख्या शिंगे असणाऱ्या जनावरांकडे पळत जात, तर कधी धगधगणाऱ्या आगीजवळ जात. कधी दाताने चावणाऱ्या प्राण्यांजवळ जात, तर कधी तलवारी उचलून घेत. कधी पाण्याकडे जात, कधी पक्ष्यांजवळ जात, तर कधी काट्या कुटत जात. त्यांच्या माता त्यांना त्यापासून अडवू पाहत, पण त्यांचे काहीच चालत नसे. अशा स्थितीत त्या घरातील कामसुद्धा धड करू शकत नव्हत्या. अशा द्विधा स्थितीत त्या फारच बेचैन राहत. हे राजर्षे, थोड्याच दिवसात रांगणे संपून रामकृष्ण सहजपणे गोकुळात हिंडू फिरू लागले. आता भगवान कृष्ण आणि बलराम आपल्याच वयाच्या गवळ्यांच्या मुलांना आपल्याबरोबर घेऊन खेळण्यासाठी बाहेर पडत आणि व्रजातील गोपांना आनंदित करीत निरनिराळे खेळ खेळत. त्यांच्या लहानपणाच्या मनोहर खोड्या पाहून त्या यशोदेच्या घरी येऊन तिला सांगू लागत, अगं यशोदे, हा तुझा कान्हा अतिशय खोडकर झाला आहे. गाईची धार काढण्याची वेळ झालेली नसताना सुद्धा हा वासरांना सोडतो आणि आम्ही रागवलो की खो खो हसू लागतो. हा चोरीच्या निरनिराळ्या युक्त्या योजून आमचे गोड गोड दही दूध चोरून खातो. याने स्वतः खाल्ले तर गोष्ट वेगळी, परंतु तो ते वानरांना घालतो आणि जेव्हा पोट भरल्यामुळे ते खाऊ शकत नाहीत, तेव्हा आमचे माठ फोडून टाकतो. त्याला घरात जर एखादी वस्तू मिळाली नाही तर तो घरातल्या लोकांवर रागवतो आणि आमच्या मुलांना रडवून पळून जातो. जेव्हा आम्ही दूध दही शिंक्यावर ठेवतो आणि याचे हात तिथपर्यंत पोहोचत नाहीत, तेव्हा हा वेगवेगळ्या युक्त्या योजतो. कुठे 2-4 चौरंग एकावर एक ठेवतो, कुठे एक उखळावर चढतो, तर कधी उखळावर चौरंग ठेवतो. एवढे करूनही जेव्हा काम भागत नाही, तेव्हा हा त्या भांड्यांना छिद्र पाडतो. कोणत्या शिंक्यावर कोणत्या भांड्यात काय ठेवले आहे याची त्याला पूर्ण माहिती असते. जेव्हा आम्ही या वस्तू अंधारात लपवून ठेवतो, तेव्हा तू याला जे पुष्कळसे रत्नांचे अलंकार घातले आहेस, त्यांच्या प्रकाशातच हा सर्व काही पाहतो. जेव्हा गोपी घरकामामध्ये व्यग्र असतात, तेव्हा हा हे सारे करतो. एवढे करूनही आपण त्या गावचेच नसल्याचे भासवतो. काही वेळा घरामध्ये लघवी वगैरे करतो. निरनिराळ्या उपायांनी चोऱ्या करूनही पुतळ्यासारखा कसा स्तब्ध उभा राहतो पहा. श्रीकृष्णाच्या भ्यालेल्या सुंदर मुखकमलाकडे पाहत गोपी याप्रमाणे यशोदेकडे तक्रारी सांगत असत. यशोदा मात्र त्याच्याकडे पाहून केवळ हसत असे. त्याला रागवण्याची गोष्ट तिच्या मनात सुद्धा येत नसे. एके दिवशी बलराम वगैरे गवळ्यांची मुले श्रीकृष्णाबरोबर खेळत होती. त्यांनी यशोदेला सांगितले, आई, कन्हैयाने माती खाल्ली आहे. मुलाचे हित इच्छिणाऱ्या यशोदेने श्रीकृष्णाचा हात पकडला. त्यावेळी श्रीकृष्णाचे डोळे भीतीने गांगरले होते. यशोदेने रागवून विचारले, काय रे खोडसाळा, तू कोणाला नकळत माती का खाल्लीस? पहा, तुझ्या बरोबरीची मुले काय म्हणतायत ते. तुझा बलराम दादा सुद्धा तेच सांगतो. श्रीकृष्ण म्हणाले, आई, मी ती माती खाल्ली नाही. हे सर्वजण खोटे बोलत आहेत. तुला जर त्यांचेच म्हणणे खरे वाटत असेल तर तू आपल्या डोळ्यांनीच पहा, तोंडात पहा. यशोदा म्हणाली, ठीक आहे, असे जर आहे तर तोंड उघड पाहू. मातेने असे म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी आपले तोंड उघडले. अनंत ऐश्वर्य संपन्न असे ते केवळ लीला करण्यासाठीच मनुष्य बालक बनले होते.
त्यांच्या मुखामध्ये चराचर विश्व, आकाश, दिशा, डोंगर, द्वीप आणि समुद्रांसहित सर्व पृथ्वी, वायू, अग्नी, चंद्र आणि ताऱ्यांसह संपूर्ण ज्योतिर्मंडल, पाणी, तेज, पवन, आकाश, वैकारिक अहंकाराचे कार्य असणारी इंद्रिये, पंचतन्मात्रा, 3 गुण, जीव, काल, स्वभाव, कर्म, वासना, शरीर इत्यादी विभिन्न रूपात दिसणारे हे विश्व आणि स्वतःसह सारे गोकुळ श्रीकृष्णाच्या उघडलेल्या लहानशा मुखात पाहून यशोदा साशंक झाली. ती विचार करू लागली, हे स्वप्न आहे की भगवंतांची माया? माझ्या बुद्धीत तर काही भ्रम निर्माण झाला नाही ना? का माझ्या या मुलातच जन्मतः काही योगसिद्धी आहे? जे चित्त, मन, कर्म आणि वाणीच्या द्वारा पूर्णपणे व सुलभतेने अनुमानाचा विषय असू शकत नाही, ते हे सर्व विश्व ज्याच्या आश्रयाने आहे आणि ज्याच्या सत्तेनेच याची प्रचिती येते, ज्याचे स्वरूप सर्वथैव अचिंत्य आहे, त्या परमात्म्याला मी नमस्कार करीत आहे. ही मी आहे आणि हे माझे पती आहेत. तसेच हा माझा मुलगा आहे. त्याचबरोबर मी व्रजराजाच्या सर्व संपत्तीची स्वामिनी धर्मपत्नी आहे. या गोपी, गोप आणि गोधन माझे आहे. अशा प्रकारची माझी कुबुद्धी ही ज्यांची माया आहे ते भगवंतच माझे एकमेव आश्रय आहेत. त्यांनाच मी शरण आले आहे. अशा प्रकारे जेव्हा यशोदेला ईश्वरी तत्वाचे ज्ञान झाले तेव्हाच सर्व शक्तिमान प्रभूंनी आपल्या पुत्रस्नेहरूप वैष्णवी योगमायेचा तिच्या हृदयात संचार केला. यशोदा ती घटना ताबडतोब विसरली. तिने आपल्या लाडक्याला उचलून मांडीवर घेतले. तिच्या हृदयाला पूर्वीप्रमाणेच प्रेमाचा पान्हा फुटला. सर्व वेद, उपनिषदे, सांख्य, योग आणि भक्तजन ज्यांच्या महात्म्याचे गीत गातात त्या श्रीहरींना ती आपला पुत्र मानू लागली. राजाने विचारले, ब्रह्मर्षे, नंदाने असे कोणते फार मोठे पुण्य केले होते? तसेच भाग्यवती यशोदेने सुद्धा अशी कोणती तपश्चर्या केली होती की जिच्यामुळे स्वतः श्रीहरींनी तिचे स्तनपान केले? भगवान श्रीकृष्णांनी ज्या बाललीला केल्या त्या इतक्या पवित्र आहेत की त्यांचे श्रवण कीर्तन करणाऱ्या लोकांचे सुद्धा सर्व पापताप नाहीसे होतात. त्रिकालदर्शी ज्ञानी पुरुष आज सुद्धा त्यांचे गायन करीत असतात. त्यांच्या जन्मदात्यांनाही त्या पाहायला मिळाल्या नाहीत. नंद यशोदा मात्र त्यांचे सुख लुटीत आहेत. असे याचे कारण काय? श्री शुकदेव म्हणाले, नंद पूर्वजन्मी एक श्रेष्ठ वसू होते. त्यांचे नाव द्रोण होते आणि त्यांच्या पत्नीचे नाव धरा होते. त्यांनी ब्रह्मदेवांच्या आदेशांचे पालन करण्याच्या इच्छेने त्यांना म्हटले, भगवन, आम्ही जेव्हा पृथ्वीवर जन्म घेऊ तेव्हा जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांचे वर आमची अनन्य भक्ती निर्माण हो, जिच्या योगाने संसारातील लोक सहजपणे दुर्गतीला पार करून जातील. ब्रह्मदेव म्हणाले, ठीक आहे. तेच परमयशस्वी द्रोण व्रजामध्ये नंद नावाने जन्मले आणि तीच धरा यशोदा झाली. परीक्षिता, भगवान आता त्यांचे पुत्र झाले आणि सर्व गोपगोपींच्या पेक्षा नंद आणि यशोदा यांचे त्यांच्यावर अत्यंत प्रेम जडले. ब्रह्मदेवांचे वचन सत्य करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण बलराम यांचे सह ब्रजामध्ये राहून त्यांना आपल्या बाललीलांनी आनंदित करू लागले. अध्याय 8 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद्भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 9. श्रीकृष्णाला उखळाला बांधणे. श्री शुकाचार्य म्हणतात, एकदा नंदर आणि यशोदा घरच्या दासींना दुसऱ्या कामाला लावून स्वतः दही घुसळत होती. आत्तापर्यंत भगवंतांच्या ज्या ज्या बाललीलांचे वर्णन केले त्या सर्वांचे दही घुसळण्याच्या वेळी स्मरण करीत ती त्यांचे गायनही करीत असे. यशोदा जेव्हा दही घुसळत होती तेव्हा स्थूल कमरेवर ती रेशमी वस्त्र नेहमी नेसली होती आणि त्यावर तिने सुती कमरपट्टा धारण केला होता. पुत्राबद्दलच्या स्नेहामुळे तिच्या स्तनातून दूध पाझरत होते आणि ते हालत होते. रवीची दोरी वारंवार ओढल्याने तिचे हात शेंडले होते. हातातील बांगड्या आणि कानातील कर्णफुले हालत होती. चेहऱ्यावर घामाचे थेंब उठून दिसत होते.
वेणीत घातलेली मोगऱ्याची फुले गळून पडत होती. श्रीकृष्ण त्याच वेळी स्तनपान करण्यासाठी दही घुसळत असलेल्या आईजवळ आला. तिच्या हृदयाला प्रेमाचा पाझर आणीत त्याने रवी पकडली आणि आईचे दही घुसळणे थांबवले. यशोदेने श्रीकृष्णाला मांडीवर घेतले व स्तनपान प्रेमाने पाझरणारे दूध ती त्याला पाजू लागली आणि त्याचे मंद हास्ययुक्त मुख न्याहाळू लागली. इतक्यात चुलीवर ठेवलेले दूध उतू जाऊ लागल्याने यशोदेने त्याचे पिणे संपण्याआधीच त्याला खाली ठेवून गडबडीने दूध उतरवण्यासाठी ती निघून गेली. यामुळे श्रीकृष्णाला राग आला. थरथरणारे लालचुटूक ओठ दातांनी चावीत त्याने जवळच पडलेल्या दगडाने दह्याचे मडके फोडून टाकले. डोळ्यात खोटे अश्रू आणले आणि माझघरात जाऊन कोणाला न कळत तो लोणी खाऊ लागला. उतू जाणारे दूध खाली उतरवून यशोदा पुन्हा त्या खोलीत आली. तेथे पाहिले तर दह्याचे मडके फुटलेले. ती आपल्या लाडक्याचीच करामत आहे हे तिने ओळखले. त्याचबरोबर तोही तेथे नाही हे पाहून तिला हसू आवरेना. इकडे तिकडे शोधल्यावर समजले की एका पालथ्या उखळावर श्रीकृष्ण उभा आहे आणि शिंक्यावरचे लोणी वानरांना घालीत आहे. शिवाय आपली चोरी उघडकीला येईल याच्या भीतीने चारी बाजूंना पाहत आहे. हे पाहून यशोदा पाठीमागून येऊन हळूच त्याच्याजवळ जाऊन पोहोचली. श्रीकृष्णाने जेव्हा पाहिले की आई हातात छडी घेऊन आपल्याकडेच येत आहे तेव्हा उखळीवरून त्याने खाली उडी मारली आणि घाबरल्यासारखे दाखवून तो पळाला. योगी तपस्येने शुद्ध झालेल्या मनाने सुद्धा ज्यामध्ये प्रवेश करू शकत नाहीत किंवा ज्याला प्राप्त करू शकत नाहीत त्याला पकडण्यासाठी यशोदा त्याच्या मागे धावली. अशा प्रकारे जेव्हा यशोदा श्रीकृष्णाच्या मागे धावू लागली तेव्हा थोड्याच वेळात स्थूल व हलणाऱ्या नितंबांच्या मुळे तिची चाल मंदावली. जोराने धावण्यामुळे वेणी ढिली होऊन ती माळलेली फुले खाली पडू लागली. अखेर कसे बिसत तिने त्याला पकडले. श्रीकृष्णाचा हात पकडून ती त्याला रागावू लागली. त्याचवेळी हातातून चूक घडल्यामुळे रडत रडत तो हाताने डोळे चोळीत होता. डोळ्यातून काजळ वाहून तोंडावर आले होते. नजर वर केली तर ती भीतीने बावरलेली दिसत होती. बाळ फार घाबरला आहे असे पाहून तिच्या हृदयात माया दाटून आली. तिने छडी फेकून दिली, पण असा विचार केला की याला दोरीने बांधले पाहिजे. खरे पाहू जाता यशोदेला त्याच्या सामर्थ्याची कल्पना नव्हती. ज्याला बाहेर नाही की आत नाही, आधी नाही की अंत नाही, जो जगाच्या आधी अंती आत बाहेर असून जगद्रूपातही आहे, तो सर्व इंद्रियांच्या पलीकडे असून अव्यक्त आहे, त्याच भगवंताने मनुष्यरूप घेतल्याने त्याला पुत्र समजून एखाद्या साधारण बालकाला बांधावे तसे यशोदा त्याला दोरीने उखळाला बांधू लागली. जेव्हा यशोदा त्या खोडकर मुलाला दोरीने बांधू लागली तेव्हा ती दोरी 2 बोटे कमी पडली. तेव्हा तिने दुसरी दोरी त्याला बांधली. जेव्हा ती सुद्धा कमी पडू लागली तेव्हा तिने आणखी एक तिला जोडली. अशा प्रकारे जी दोरी आणून ती जोडत असे ती पुन्हा 2 बोटे कमी पडत असे. यशोदेने घरातील सर्व दोऱ्या जोडल्या तरीसुद्धा त्या कमीच पडल्या. हे पाहून गोपी हसू लागल्या. त्यामुळे तिलाही हसू आले आणि आश्चर्यही वाटले. श्रीकृष्णांनी पाहिले की आईचे शरीर घामाने ओले चिंब झाले आहे. वेणी सैल होऊन फुलांची वेणी गळून पडली आहे. तेव्हा तिची करुणा येऊन त्याने स्वतःला बांधून घेतले. परीक्षिता, श्रीकृष्ण पूर्ण स्वतंत्र असून ब्रह्मदेव इत्यादींसह ते संपूर्ण विश्व त्यांच्या अधीन आहे. तरीसुद्धा अशा प्रकारे बांधले जाऊन त्यांनी आपण भक्तांच्या अधीन असल्याचे दर्शवले. गोपी यशोदेने मुक्तिदात्या मुकुंदाकडून जो कृपाप्रसाद प्राप्त करून घेतला तो ब्रह्मदेव, शंकर आणि मोक्षस्थळावर असलेली लक्ष्मी यांना सुद्धा प्राप्त झाला नाही. हे गोपिकानंदन, अनन्य भक्तांना जितके सुलभ आहेत तितके देहाभिमानी कर्मकांडी किंवा स्वरूपभूत झालेले ज्ञानी यांना सुद्धा नाही. यानंतर आई घरातील काम करण्यास व्यग्र झाली असता उखळाला बांधलेल्या श्रीकृष्णाने जे अगोदर कुबेराचे पुत्र यक्ष होते ते 2 अर्जुन वृक्ष पाहिले. नलकुबर आणि मणिग्रीव यांची अशी त्यांची नावे होती. त्यांच्याजवळ विपुल ऐश्वर्य होते. त्यांना झालेला गर्व पाहूनच
देवर्षी नारदांनी त्यांना शाप देऊन वृक्ष केले होते. अध्याय 9 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः हरे नमः हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ दशमोध्याय. यमलार्जुनांचा उद्धार. राजाने विचारले, भगवन, आपण मला हे सांगा की नलकुबर आणि मणिग्रीव यांना शाप का मिळाला? त्यांनी असे कोणते निंद्य कर्म केले होते की ज्यामुळे देवर्षींनाही क्रोध आला होता? श्री शुक्राचार्य म्हणाले, नलकुबर आणि मणिग्रीव हे दोघे कुबेराचे पुत्र होते. ते रुद्राचे गण असूनही त्यांचा गर्व वाढतच गेला. एके दिवशी ते दोघेजण मंदाकिनी नदीच्या तटावर कैलास पर्वताच्या रमणीय उपवनामध्ये वारुणी मदिरा पिऊन मदोन्मत्त झाले होते. नशेमुळे त्यांचे डोळे भिरभिरत होते. पुष्कळ स्त्रिया त्यांच्याबरोबर गाणे बजावणे करत होत्या आणि ते फुलांनी लहडलेल्या वनामध्ये त्यांच्याबरोबर विहार करत होते. त्यावेळी कमळांच्या ताटव्यांनी शोभणाऱ्या गंगेमध्ये स्त्रियांसह शिरून हत्तीणींसह हत्ती जसे जलक्रीडा करतात त्याचप्रमाणे ते जलक्रीडा करू लागले. परीक्षिता, कर्मधर्म संयोगाने देवर्षी नारदांनी त्यांना पाहून ते उन्मत्त झाले आहेत हे जाणले. नारदांना पाहून विवस्त्र अप्सरा लाजल्या. शापाच्या भीतीने त्यांनी ताबडतोब कपडे परिधान केले, परंतु त्या नग्न यक्षांनी मात्र नाही. जेव्हा देवर्षी नारदांनी पाहिले की देवपुत्र असून सुद्धा ऐश्वर्य मदाने आंधळे आणि मदिरापान करून उन्मत्त झाले आहेत, तेव्हा नारदांनी त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांना शाप देत म्हटले. नारद म्हणाले, जे लोक प्रिय विषयांचे सेवन करतात त्यांच्या बुद्धीला बिघडवणारा महत्त्वाचा दोष म्हणजे संपत्तीची नशा. रजोगुणी कर्मे आणि कुलीनता इत्यादींचा अभिमान सुद्धा त्यापेक्षाही अधिक बुद्धिभ्रंश करणारा नाही. कारण संपत्तीच्या पाठोपाठ स्त्री, जुगार आणि मद्य ही असतातच. श्रीमदाने अंध होऊन इंद्रियांचे गुलाम झालेले क्रूर पुरुष आपल्या नाशवान शरीराला अजरामर समजून आपल्यासारख्या देहधारी पशूंची हत्या करतात. ज्या शरीराला भूदेव, नरदेव आणि देव इत्यादी नावांनी संबोधिले जाते त्याची शेवटी काय अवस्था होते? त्यात किडे पडतात. पशुपक्ष्यांनी खाऊन त्याची विष्ठा बनते किंवा ते जळून राखेचा ढीग होते. त्याच शरीरासाठी प्राण्यांशी द्रोह करण्यामध्ये मनुष्याला कोणता स्वार्थ वाटतो? असे केल्याने शेवटी नरकाचीच प्राप्ती व्हायची. हे शरीर कोणाची संपत्ती आहे हे सांगा तर खरे. अन्न देऊन पालन पोषण करणाऱ्याची आहे की गर्भाधान करणाऱ्या पिताची? हे शरीर त्याला 9 महिने पोटात बाळगणाऱ्या मातेचे आहे की तिच्याही आई वडिलांचे? जो बलवान पुरुष बळजबरीने याच्याकडून कामे करवून घेतो त्याचे की पैसे देऊन खरेदी करणाऱ्याचे? हे जाळणाऱ्या आगीचे आहे की त्याला खाऊ इच्छिणाऱ्या कोल्ह्या कुत्र्यांचे? हे शरीर प्रकृतीपासून उत्पन्न होऊन तीमध्येच सामावून जाणारी एक सामान्य वस्तू आहे. अशा स्थितीत मूर्खाशिवाय दुसरा कोण बुद्धिमान मनुष्य याला आपला आत्मा मानून त्याच्यासाठी दुसऱ्यांचे प्राण घेईल? जो उन्मत्त श्रीमदाने आंधळा झालेला आहे त्याला दृष्टी येण्यासाठी दारिद्र्य हेच सर्वात प्रभावी अंजन आहे. कारण दरिद्री मनुष्यच इतरांना आपल्यासारखे मानतो. ज्याच्या शरीराला एकदा काटा टोचलेला असतो तो कोणत्याही प्राण्याला असा काटा टोचू नये असे मानतो. कारण आपल्याला झालेल्या पिडेवरून दुसऱ्या जीवाला सुद्धा असेच दुःख होते हे त्याला कळते. परंतु ज्याला कधी काटा टोचलाच नाही तो त्या दुःखाची काय कल्पना करणार? दारिद्र्याला गर्व असत नाही. सर्व प्रकारच्या मदांपासून तो दूर असतो. उलट दैववशात त्याला जो त्रास सोसावा लागतो तीच त्याच्यासाठी मोठी तपश्चर्या असते. त्याला रोजच्या भोजनाची मारामार असते. भुकेने त्याचे शरीर दुबळे झालेले असते. त्या दरिद्री माणसाची इंद्रिये सुद्धा अशक्त झालेली असतात आणि त्यामुळे भोगांसाठी तो दुसऱ्या प्राण्यांना दुःख देत नाही. अशा रीतीने तो हिंसेपासून परावृत्त होतो. साधू पुरुष जरी समदर्शी असले तरी सुद्धा त्यांचा सहवास दरिद्री माणसांना सुलभ आहे. कारण त्याचे भोग तर अगोदरच सुटलेले असतात. आता संतांच्या संगतीने त्याची लालसा सुद्धा नाहीशी होते आणि लवकरच त्याचे अंतःकरण शुद्ध होते. ज्या महात्म्यांच्या चित्तांमध्ये सर्वांबद्दल समभाव आहे
ते फक्त भगवंताच्या चरणीच लीन असतात. त्यांना दुर्गुणांची खाण असणारे आणि धनाच्या मदाने उन्मत्त झालेल्या दुष्टांशी काय कर्तव्य आहे? त्यांची उपेक्षा करणेच योग्य. हे दोन्ही यक्ष वारुणी मदिरेचे पान करून उन्मत्त आणि धनाच्या मदाने आंधळे झालेले आहेत. इंद्रियांचे गुलाम असणाऱ्या या स्त्री लंपटांचा अज्ञानजनित मद आपण नाहीसा करावा. हे लोकपाल कुबेराचे पुत्र असूनही मदोन्मत्त होऊन अज्ञानात बुडालेले आहेत. आपण विवस्त्र आहोत याचेही त्यांना भान नाही. म्हणून हे दोघेजण आता वृक्ष होण्याच्याच योग्यतेचे आहेत. तसे झाले तर यांना पुन्हा असा अभिमान निर्माण होणार नाही. तेथे सुद्धा माझ्या कृपेने यांना भगवंतांचीच स्मृती राहील आणि माझ्या अनुग्रहामुळे देवांची 100 वर्षे झाल्यानंतर यांना श्रीकृष्णांचे सानिध्य लाभेल. मग पुन्हा भगवंतांच्या चरणांविषयी प्रेम उत्पन्न होऊन ते आपल्या लोकी निघून जातील. श्री शुक म्हणतात, असे म्हणून देवर्षी नारद नारायणांच्या आश्रमाकडे निघून गेले. नलकुबर आणि मणिग्रीव हे दोघे एकाच वेळी अर्जुन वृक्ष होऊन यमलार्जुन नावाने प्रसिद्ध झाले. आपल्या परम भक्त देवर्षी नारदांचे वचन सत्य करण्यासाठी श्रीकृष्ण हळूहळू उखळ ओढीत जेथे यमलार्जुन वृक्ष होते तिकडे जाऊ लागले. भगवंतांनी विचार केला की देवर्षी नारद मला अत्यंत प्रिय आहेत आणि हे दोघेजण सुद्धा माझा भक्त कुबेर याचे पुत्र आहेत. म्हणून महात्मा नारद जे म्हणाले ते मी तसेच सत्य करीन. असा विचार करून श्रीकृष्ण दोन्ही वृक्षांच्या मधून निघाले. ते तेथून बाहेर पडले, परंतु उखळ मात्र तिरपे होऊन अडकून बसले. कमरेला दोरी बांधलेल्या त्या मुलाने आपल्या पाठीशी असलेल्या उखळाला जोराने ओढले, मात्र तोच झाडांची सर्व मुळे उखडली गेली. सर्व बलविक्रमांचे केंद्र जे भगवान, त्यांचा थोडासा धक्का लागताच झाडांच्या फांद्या, खोडे, डहाळे आणि पाने यांचा थरकाप होऊन दोन्ही वृक्ष जोराने कडकडाट करीत जमिनीवर कोसळले. त्या दोन्ही वृक्षांमधून अग्निप्रमाणे तेजस्वी असे 2 सिद्ध पुरुष बाहेर पडले. त्यांच्या चमकणाऱ्या कांतीने दिशा उजळून निघाल्या. त्यांनी सर्व लोकांचे स्वामी भगवान श्रीकृष्णांच्या जवळ येऊन त्यांच्या चरणांवर डोके टेकून नमस्कार केला आणि हात जोडून शुद्ध हृदयाने ते त्यांची स्तुती करू लागले. ते म्हणाले, हे महायोगेश्वर श्रीकृष्ण, आपण प्रकृतीच्या पलीकडील पुरुषोत्तम आहात. हे व्यक्त आणि अव्यक्त संपूर्ण विश्व आपलेच रूप आहे असे वेदवेत्ते जाणतात. आपणच सर्व प्राण्यांचे शरीर, प्राण, अंतःकरण आणि इंद्रियांचे स्वामी आहात. आपणच सर्व शक्तिमान, काल, सर्व व्यापक तसेच अविनाशी ईश्वर आहात. आपणच महत्त्व आणि सत्वगुण, रजोगुण व तमोगुण रूप सूक्ष्म प्रकृती आहात. आपणच समस्त स्थूल आणि सूक्ष्म शरीरांची कर्मे, भाव, धर्म आणि सत्तेला जाणणारे सर्वांचे साक्षी परमात्मा आहात. वृत्तींनी ग्रहण केल्या जाणाऱ्या प्रकृतीचे गुण आणि विकारांचे द्वारा आपले ज्ञान होऊ शकत नाही. स्थूल आणि सूक्ष्म शरीराच्या आवरणाने झाकला गेलेला कोणता मनुष्य त्यांच्याही आधीपासून असलेले आपल्याला जाणू शकेल. सर्व प्रपंचाच्या निर्मात्या त्या तुम्हा भगवान वासुदेवांना आम्ही नमस्कार करीत आहोत. हे प्रभू, आपल्याद्वारा प्रकाशित होणाऱ्या गुणांनीच ज्यांनी आपले महात्म्य लपवून ठेवले आहे त्या परब्रह्म स्वरूपाला आम्ही नमस्कार करीत आहोत. आपण प्राकृत शरीर रहित आहात, तरी सुद्धा जेव्हा आपण असे असामान्य पराक्रम प्रकट करता की जे शरीर धारण करणाऱ्यांना अशक्य आहेत आणि त्यांच्यामुळेच त्या शरीरांमध्ये आपला अवतार आहे हे लक्षात येते. प्रभो, तेच सर्व अभिलाषा पूर्ण करणारे आपण सर्व लोकांचे लौकिक आणि अलौकिक कल्याण करण्यासाठी यावेळी आपल्या संपूर्ण शक्तीनिशी अवतीर्ण झाला आहात. हे परम कल्याण स्वरूप, हे मंगल स्वरूप, आपणास नमस्कार असो. शांत सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या यदुवंशाधिपती श्रीकृष्णांना नमस्कार असो. हे अनंता, आम्ही आपल्या दासांचे दास आहोत. देवर्षी नारदांच्या अनुग्रहामुळेच आम्हाला आपले दर्शन झाले. आपण आम्हाला जाण्याची अनुमती द्यावी. प्रभो, आमची वाणी आपल्या गुणांचे वर्णन करीत राहो. आमचे कान आपल्या कथा ऐकण्याकडे लागून राहोत. आमचे हात आपल्या सेवेत आणि मन आपल्या चरणकमलांचे स्मरण करण्यात रममाण हो. आमचे मस्तक आपले निवासस्थान अशा जगासमोर नम्र राहो आणि आमचे नेत्र आपले प्रत्यक्ष शरीर अशा संतांचे दर्शन घेत राहोत. श्री शुक म्हणतात, त्यांनी गोकुळेश्वर श्रीकृष्णांची अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर दोरीने उखळाला बांधलेले भगवान हसत हसत त्यांना म्हणाले,
श्री भगवान म्हणाले, तुम्ही मदाने आंधळे झाले होता. अगोदरपासूनच मला हे माहीत होते की परम कारुणिक देवर्षी नारदांनी शाप देऊन तुमचे ऐश्वर नष्ट केले आणि हीच तुमच्यावर कृपा केली. जे समदर्शी आहेत आणि ज्यांचे हृदय पूर्णपणे मला समर्पित आहेत, त्या साधू पुरुषांच्या दर्शनाने संसार बंधन नाहीसे होते, जसा सूर्यदर्शनाने अंधार नाहीसा होतो. म्हणून नलकुबरा आणि मणिग्रीवा, तुम्ही माझेच अनन्य चिंतन करीत आपापल्या घरी जा. जी तुमच्यासाठी कल्याणकारी आहे, त्या तुम्हाला इष्ट असलेल्या व संसार चक्रातून सोडवणाऱ्या अनन्य भक्तीची प्राप्ती तुम्हाला झालेली आहे. श्री शुक म्हणतात, भगवान असे म्हणाले तेव्हा त्या दोघांनी त्यांना प्रदक्षिणा घातली आणि वारंवार नमस्कार केले. यानंतर उखळाला बांधलेल्या त्यांची आज्ञा घेऊन ते उत्तर दिशेला निघून गेले. अध्याय 10 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः हरे नमः हरे नमः.